चलो नमस्ते. शिवशरनाथ प्रतिष्ठान कुरियन शेट्टी चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून आपण आजपर्यंत बरेचसे व्याख्यान घेत आलो. आज हे चौथं पुष्प डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे सर यांच्या मार्फत या ठिकाणी जात आहे. तर सर्वात महत्वाचं असतं, जसं आपण शारीरिक आरोग्य आपण म्हणतो, त्याचबरोबर मानसिक आरोग्य ही तितकंच महत्वाचं आहे. मानसिकता जर आपली चांगली असेल तर आपल्याला प्रगती करता येते. वेगवेगळ्या जीवनातल्या ज्या काही अडीअडचणी असतील तर त्या आपण सक्षमपणे सोडवू शकतो. तर या विषयासंदर्भात आमचे चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉक्टर आनंद सराईकर यांनी इनिशिएटिव्ह घेऊन बऱ्याच डॉक्टरांशी कम्युनिकेशन केलं. तर त्यांच्या मार्फत आज डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे यांचे या ठिकाणी होत आहे. प्रतिष्ठानामार्फत बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज आपण घेत आलेलं आहे. संघटनात्मक मांडणी पण चांगल्या पद्धतीनं केली आहे. तर पुढच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज आता त्याचं फुल रूप या स्वरूपात येईल अशी एक आशा आहे. सर्वांचं सहकार्य चांगल्या पद्धतीने मिळत आहे. हा आपला सेशन रेकॉर्डिंग होत आहे आणि रेकॉर्डिंग सेशन ही बरेच जण नंतर होऊ शकतात. तर मी आजचे जे व्याख्याते आहेत तर चंद्रशेखर हळिंगळे यांची ओळख करून देण्यासाठी आमचे जे चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष आहेत डॉक्टर आनंद सराईकर त्यांची ओळख करून द्या. हॅलो, नमस्कार. सराईकर सर. आवाज येतोय सर्वांना? हो येतोय सर. येतोय सर. हो. शिवशरनाथ सर्वांना. सर्वप्रथम तर आमच्या विनंतीला मान देऊन हळिंगळे सरांनी आपला बहुमूल्य वेळ आपल्या समाजासाठी दिला त्याबद्दल मी त्यांना स्वागत करतो सर्वप्रथम त्यांचे. कारण बरेच बिझी शेड्यूल्स, सेमिनार्स आणि बाकीच्या वैयक्तिक कमिटमेंट याच्यातून तरी आपल्याला निश्चित वेळ देऊन आपल्याला एक चांगलं काम केलं आहे. तर सरांचं जे MBBS झालं होतं, MBBS हे कराड इथे झालेलं, त्यानंतर मग डिप्लोमा इन सायकेट्रिक मेडिसिन हे लोकमान्य टिळक मेमोरियल हॉस्पिटल मुंबई म्हणजे 200 बेडचा नवीन प्रकल्प त्यांनी हाती घेतलेला आहे. त्यांना सरांना आतापर्यंत विविध पुरस्कार वेगवेगळ्या पातळीवरती लाभलेले आहेत. त्याच्यामध्ये राज्य पातळीवर पुरस्कार असतील, महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार आहे 2014 साली, त्यानंतर 2016 साली बहिणाबाई चौधरी समाजभूषण पुरस्कार आहे, त्यानंतर आधार महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे, त्यानंतर सकाळ आयकॉन पुरस्कार देखील सरांना प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर लायन्स लॅब यांच्या पण सेवावृत्ती पुरस्कार आहे. आणि विविध समाजामध्ये आपल्या वेगवेगळी जागरूकता निर्माण करण्यासाठी असे 10 पेक्षा जास्त पुरस्कार सरांना प्राप्त झालेले आहेत. सरांनी जवळपास 1400च्या वर आतापर्यंत लेक्चर्स अरेंज केले आहेत वेगवेगळ्या लोकांना. ताणतणाव व्यवस्थापन असेल, पालकत्व कौशल्य असेल, त्याचबरोबर सरांचं रेडिओवर देखील विविध व्याख्यानं ही झालेली आहेत त्याच्यामध्ये. तर मी आजचा जास्त वेळ न घेता आजचे आपले जे मुख्य वक्ते आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आजचा जे विषय आहे की ताणतणाव व्यवस्थापन आणि वेगवेगळे जे मानसिक आजार आहेत याबद्दल आपल्या समाजाला थोडीशी जागरूकता निर्माण करावी आणि माहिती देण्यात यावी. धन्यवाद. शिवशरणार्थ सर्वांना. सर्वप्रथम कुरियन शेट्टी प्रतिष्ठान चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यातर्फे ही जी व्याख्यानमाला आयोजित केली जाते त्यामध्ये मला ही संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक आभारी आहे. खास करून मल्लिकार्जुन बोरीगेटे सर असतील, उपाध्यक्ष डॉक्टर आनंद कोष्टी सर असतील, सराईकर सर यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. आणि आपण सर्वजण जाणतो की ऍज अ सायकॅट्रिस्ट म्हणून मी आज आपणासमोर मी नेहमीच OPD मध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये मी मनोविकार तज्ञ म्हणून असतो, तर आज मी आपल्या सर्वांसमोर मी मनोविकास तज्ञ म्हणून अवेलेबल असं म्हणू शकतो आपण.
तर बेसिक रिझन असं आहे की आज आपण म्हणतो की आजचं युग हे ताणतणावाचं युग आहे, स्पर्धेचं युग आहे असं आपण म्हणतो. आणि हे आपण दैनंदिन जीवन जगत असताना बऱ्याच गोष्टींना आपण सामोरे जातो आणि यामध्ये आपल्याला ताणतणाव निर्माण होतो असं पण म्हणतो. मला फार टेन्शन आहे, माझं कसं होईल, मी कसं करेन, माझ्याबाबत मी स्वतःच्या वैयक्तिक ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल ताण असतो, इतरांबाबत, लोकांबाबत. तर ह्या सर्व गोष्टींचा आपण आज मी तुम्हाला थोडक्यात 1 तास, सव्वा तासामध्ये मी माझे विचार मांडण्याचा मी प्रयत्न करेन. आपण हा वर्कशॉप असतो आणि हा एक कन्सेप्ट आहे आणि हा कन्सेप्ट जर आपण जर दैनंदिन जीवनामध्ये जर आत्मसात केला किंवा वापरण्यास सुरुवात केला, तर मी ग्वाही देतो की आपल्याला कधीच आयुष्यात टेन्शन येणार नाही. तर ही एक मेथड आहे. या मेथडचा जर तुम्ही रेग्युलर 1 महिना फॉलो करा, वापर करा, तर नक्कीच आपण म्हणतो ना, जसं मला दात घासण्याची सवय आहे, तसं ही विचार करण्याची जी सवय आहे, त्या सवयीवर आपला हा स्ट्रेस कंट्रोल करण्याचा किंवा याच्यातून म्हणजे निर्माण होऊ न देण्याचा आपल्या हातात आहे असं मी म्हणेन. तर माझं प्रेझेंटेशन आहे, मी सुरुवात करतो. आपण सर्वजण जाणतो की हेल्थची व्याख्या जी आहे, त्या हेल्थच्या व्याख्यामध्ये मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य ह्या तिन्ही गोष्टींचा समन्वय साधला गेला पाहिजे असं म्हटलं जातं. त्यामुळे हेल्थचे डेफिनेशनच जे आहे त्यामध्ये 1 मिनिट. तर हेल्थची व्याख्या सर्वांना स्लाइड दिसते? हो सर, नाही सर, नाही दिसत. स्लाइड बघा. नाही सर, दिसत नाहीये. स्लाइड हॅलो, दिसते ना आम्हाला? दिसते स्लाइड. हा, ओके. दिसतं ना? हा, ओके, चालेल ना, कंटिन्यू करू. हा सर. तर आपण इथं पाहिलं की हेल्थच्या डेफिनेशन मध्ये फिजिकल, मेंटल आणि सोशल वेलबिंग म्हटलं जातं. तर आज मी मेंटल हेल्थ बद्दल मी बोलतो. मेंटल हेल्थ मध्ये मी सुरुवातीला असं सांगू इच्छितो की मन म्हणजे काय, तर मनाच्या बऱ्याच थिअरीज आहेत, हायपोथेसिस आहेत. मन कुठे आहे, काय, ह्याच्याबद्दल मी डिटेल न बोलता मी डायरेक्ट काही गोष्टी बोलेन की मनाचा जो काय म्हणू शकतो की कुठे आहे मन म्हटलं तर याच्यामध्ये हिपोकॅम्पस किंवा अमिगडाला हे जे ब्रेनचे काही भाग आहेत त्याच्यामध्ये त्याचं वास्तव्य असं म्हटलं जातं. तर आपल्याला मी आता ही स्लाइड मध्ये दिसतोय का, त्रिकोण दिसतो का सर्वांना? येस, तर हा त्रिकोण आहे आणि हा मनाचा त्रिकोण म्हटलं जातं आणि प्रत्येकाला मन आहे, बरोबर. तर हा मनाचा त्रिकोण आहे आणि हा त्रिकोण म्हणजे 3 भाग असतात. पहिला आहे विचार, म्हणजे थॉट म्हणतो आपण, बरोबर, विचार. आणि नंतर आहे इमोशन्स, दुसरा भाग आहे तो इमोशन्स म्हणतो आणि तिसरा आहे तो बिहेवियर. म्हणजे विचार, भावना आणि कृती, म्हणजे थॉट, इमोशन आणि बिहेवियर, ह्या तिन्ही गोष्टीचा ज्यांना समन्वय साधता येतो ते मेंटली स्टेबल आहेत असं म्हणू शकतो आपण. मी आता इथं उपस्थित असताना विचारलं की इथं किती जणांना टेन्शन आहे, तर आता जर मी तुम्हाला हात वर करा म्हणजे बरेच जण म्हणतील, नक्कीच तुम्ही रिॲक्शन देऊ शकता, किती जणांना टेन्शन आहे. तर प्रत्येक जण मध्ये मला आहे, बरोबर, आम्हाला आहे. तर मला असं विचारायचं आहे की टेन्शन हे तुम्ही घेता म्हणून येतं का कुणीतरी दिल्यामुळे येतं? तर प्रत्येक जण म्हणतात मी टेन्शन घेत नाही पण कुणीतरी टेन्शन दिल्यामुळे येतं, बरोबर आहे. ऍक्च्युली हा वर्कशॉप असतो, आपण ऍक्च्युली हे डिस्कशन करावं लागतं पण वेळ कमी आहे त्यामुळे मीच बोलेन. तर बऱ्याच जण असं वाटतं की मी नाही टेन्शन घेत आणि कुणीतरी टेन्शन दिल्यामुळे मला टेन्शन येतं. आता टेन्शन देणाऱ्या व्यक्तीला जर आपण विचारलं का हो तुम्ही टेन्शन देता, तर ती व्यक्ती मान्य करेल का? तर नक्कीच नाही म्हणणार. मी कुठं काय, मी माझं काम करतो असं असतं, बरोबर. तर सांगायचं तात्पर्य असं की हा मनाचा त्रिकोण आहे आणि हा मनाचा त्रिकोण म्हणजे थॉट, इमोशन, बिहेवियर, माझे विचार, माझ्या भावना आणि माझं वागणं किंवा माझं कृती, त्या तिन्ही गोष्टीचा ज्याला समन्वय साधता येतो त्याला ती व्यक्ती मेंटली स्टेबल आहे असं आपण म्हणू शकतो, मनानं खंबीर आहे असं म्हणू शकतो. आता मनानं खंबीर आहे म्हणजे काय की ह्या तिन्ही गोष्टीचा समन्वय साधणं, याला इक्विलिब्रियम ट्रायंगल म्हणतात. हा ट्रायंगल फ्री असला पाहिजे. ह्या ट्रायंगल मध्ये एखादी गोष्ट जरी आली, आता कशी येईल ती मी तुम्हाला एक्झाम्पल देईनच,
तर हा ट्रायंगल बिघडतो, डिस्टर्ब होतो. म्हणजे मी मनाने बिघडलेलो आहे, डिस्टर्ब झालं असं आपण म्हणू शकतो. खाली मी लिहिलंय बघा की आनंदी वाटणे, आनंदी होणे आणि आनंदी राहणे. बरोबर आहे. तर याच्यामध्ये फरक काय आहे? तर आनंदी वाटणे आणि आनंदी होणे, मी आता उदाहरण देऊया म्हटलं. आनंदी वाटणे काय, मला सध्या 1,00,000 पगार आहे. मला ज्यावेळी 2,00,000 मिळेल त्यावेळी मला आनंद वाटेल. ठीक आहे. ज्यावेळी 3,00,000 होईल त्यावेळी मला आनंद होणार आणि 5,00,000 होईल त्यावेळी मी कायमचा आनंदी राहणार. लक्षात आलं याच्यामध्ये फरक आहे. ज्याला 5,00,000 पगार आहे किंवा मिळतो तो म्हणतो मी 7,00,000 झालं तर मला आनंद वाटणार, 9,00,000 झालं तर मी आनंदी होणार, 10,00,000 झालं तर मी आनंदी राहणार. लक्षात येतं. तर वाटणे, होणे आणि राहणे याच्यामध्ये फरक काय? तर फरक आहे, कोण सांगू शकेल का? तर वाटणे आणि होणे ह्याला कंडिशन्स आहेत, अटी आहेत, जर तर च्या गोष्टी आहेत. आणि राहणे जे आहे ना, राहणेला कंडिशन नाहीये. राहणे म्हणजे माझी स्थिती, आर्थिक स्थिती असेल, फॅमिली लाईफ असेल किंवा सिच्युएशन असेल, जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये मला आनंदी राहायचं आहे. लक्षात आलं. तर तर मी तुम्हाला आनंदी कसं राहायचं हे मी शिकवणार आहे. आता इक्यू आणि आयक्यू दिसते तुम्हाला. हा कन्सेप्ट आहे. इक्यू म्हणजे भावांक आणि बुद्ध्यांक म्हणजे आयक्यू, इंटेलिजंट क्वोशंट. आपण म्हणतो सक्सेसफुल होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी हुशार असलं पाहिजे. हुशार असणं याचा रोल कमी आहे. पण भावांक, इक्यू म्हणतो ना, इक्यू म्हणजे भावांक. आता भावांक म्हणजे हा एक वेगळा कन्सेप्ट आहे, इमोशनल क्वोशंट. थोडक्यात सांगायचं म्हणलं की ज्या व्यक्तीला या तिन्ही गोष्टीचा ज्याला समन्वय साधता येतो, म्हणजे ज्याला विचारावर कंट्रोल करता येतात, भावनावर कंट्रोल करता येतात आणि वागण्यामध्ये कंट्रोल करता येतो, त्याचा भावांक हा चांगला असतो आणि ती व्यक्ती यशस्वी होऊ शकते आयुष्यामध्ये. आपण पुस्तकात किंवा पेपरमध्ये इतर ठिकाणी वाचतो की आपण नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, आपल्या विचारांना योग्य दिशा द्या. बरोबर आहे. पण कसं करायचं हे नाही सांगितलेलं. आपण पुस्तकामध्ये बघितलं असतं की आपल्या विचारांना योग्य दिशा द्या, पुढे फुल स्टॉप आहे. आपल्या विचारांना योग्य दिशा द्या, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, तिथं फुल स्टॉप आहे. फुल स्टॉपच्या पुढे आपल्याला काहीतरी हवं आहे. ते कसं करायचं हे नाही कोणी सांगितलेलं. तर तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. तर इक्यू चा रोल आहे, इमोशनल क्वोशंट स्ट्रॉंग असेल, चांगला असेल, म्हणजे हा ट्रायंगल व्यवस्थित ज्याला ठेवता आला ती व्यक्ती मेंटली स्टेबल राहिली असं पण म्हणू शकतो. लक्षात आलं कन्सेप्ट सर्वांना? येस. ज्यावेळी एखादी व्यक्ती मेंटली डिस्टर्ब आहे, मनानं डिस्टर्ब आहे असं म्हणू शकतो, त्यावेळी काय होतं की हा तिन्हीचा कोणताही फॅक्टर म्हणजे विचारामध्ये असेल. आता बघा उदाहरण द्यायचं, मी मेंटली डिस्टर्ब आहे, मी राग करतो, मी चिडचिड करतो, मी ओरडतो, मी रुसून बसतो, मी बोलत नाही, हे माझं वागणं आहे. पण याच्यातलं सर्वात महत्वाचं फॅक्टर कोणता आहे सांगू शकेल का कोण? या तिन्ही मध्ये प्रॉब्लेम आहे, बरोबर. तर सर्वात महत्वाचा विषय कोणता फॅक्टर असेल? वागणं, भावना का विचार? सांगू शकाल? तुम्ही आपलं ओपिनियन देऊ शकता. सर्वात चांगलं. येस, बिहेवियर. बिहेवियर. बरोबर आहे. ठीक आहे. मल्लिकार्जुन सर म्हणतात की बिहेवियर, वागणं बरोबर आहे. पण मला सांगा, मी एखाद्या मित्रावर चिडचिड केलं, मी माझ्या नातेवाईकांशी बोलत नाही, मी माझं भांडण आहे, प्रॉपर्टीचा मॅटर मी रुसून बसलोय, हे माझं वागणं आहे. बरोबर आहे. मी मग माझ्या वागण्याच्या अगोदर काय लागतं? माझं वागणं तसं काय आहे? कारण मी नाराज आहे. बरोबर आहे. येस, भावना. भावना. पण मी नाराज काय आहे? मी विचार नाराज काय आहे? कारण माझ्या विचारांमध्ये प्रॉब्लेम आहे. माझे विचार व्यवस्थित असतील तर माझ्या भावना व्यवस्थित असतात आणि माझ्या भावना व्यवस्थित असेल तर माझं वागणं व्यवस्थित असतं. लक्षात आलं? तर आपल्याला काम कशावर करायचं? विचारावर काम करायचं. माझे विचार जर व्यवस्थित असतील तर माझ्या फिलिंग चांगल्या असणार आणि माझे फिलिंग चांगले असतील तर माझं वागणं हे चांगलं असतं. मी ठरवून काही वागणार नाही. मी उत्साहाने मी माझा आनंद व्यक्त करेन, माझं बिहेवियर आहे, पण त्याच्यावर मी खुश झालोय, भावना आहे. खुश का झालो? माझ्या मनात काहीतरी विचार आले पॉझिटिव्ह, म्हणून मी खुश झालो, म्हणून मी पॉझिटिव्ह आलो. त्यामुळे थॉट, विचारावर जर काम केलं तर आपला हा ट्रायंगल व्यवस्थित राहण्याची शक्यता जास्त आहे. ऍक्च्युली हा विशेष सायकल आहे, एकमेकावर अवलंबून गोष्टी आहेत, पण विचारावर ज्याला काम करता येईल ती व्यक्ती बाकीच्या दोन फॅक्टरवर पण कंट्रोल करू शकते. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. जर मानसिक आजार झाला म्हणजे काय की या तिन्ही फॅक्टर मध्ये जर बिघाड निर्माण झाला तर हे मानसिक आजार होऊ शकतात. मानसिक आजार वेगवेगळे असू शकतात, जसे की
मी काही महत्वाचे आजार घेईन. उदास वाटणं, निराश वाटणं. उदास वाटणं, निराश वाटणं. आपण आयुष्यात कधी ना कधी नाराज होत असतो. आपण जवळच्या व्यक्तीचं निधन हे एक मेजर फॅक्टर आहे लाईफमध्ये. नॅचरल सायकल जर विचार केला तर आपल्या आई वडिलांचं निधन, आपल्या सासू सासऱ्यांचं क्लोज रिलेटिव्ह म्हणा, तर हे आज ना उद्या कधीतरी आयुष्यात फेस करावं लागतं आणि आपल्याला उदास वाटू शकतं. हे सोडून जे ऍक्सिडेंटच्या गोष्टी आहेत, अचानक उद्भवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्यामुळे पण आपण नाराज होऊ शकतो. मग मला मानसिक आजार झाला आहे का, हा कसं ओळखायचं? मी तर नाराज होतो, मी पण रुसून बसतोय. आता लक्षणं कोणती? मन उदास वाटतं, झोप कमी जास्त लागते, भूक कमी जास्त लागते, जीवन निरर्थक वाटतं, आत्महत्येचे विचार येतात, मग काहीच करण्याची इच्छा होत नाही, म्हणजे मूव्ही बघणे, फिरायला जाणे, ह्या गोष्टी इंटरेस्ट कमी होतो, ह्याला उदासता वाटतं, उदासीनता म्हणू शकतो. पण उदासीनतेचा आजार ही जी लक्षणं आहेत, हा ट्रायंगल बिघडतो आणि हा ट्रायंगल बिघडल्यानंतर 15 दिवसाच्या आत आपण आपल्या रुटीन कामाला जॉईन झालं पाहिजे. म्हणजे मनाची जी शक्ती आहे ती 15 दिवस सहन करण्याची आहे आणि 15 दिवसात मन हे नॉर्मल झालं पाहिजे. म्हणजे हा ट्रायंगल डिस्टर्ब झाला आणि हा ट्रायंगल डिस्टर्ब झाल्यानंतर हा ट्रायंगल नॉर्मल व्हायला 15 दिवस लागतात. 15 दिवसाच्या आत तुम्ही तुमचं रुटीन काम करायला गेलं पाहिजे. स्टुडंट असेल तर कॉलेजला गेला पाहिजे, हाऊसवाईफ असेल तर घरकाम केलं पाहिजे. आणि जर त्यांनी करू शकले नाही तर 15 दिवसाच्या पुढे तर त्यांना आपण कन्सल्टंट किंवा प्रोफेशनलची मदत लागणार. ते स्वतःहून याच्यातून बाहेर पडू शकत नाही, त्यांना ट्रीटमेंट किंवा काउन्सिलिंगचा सेशन लागणार. दुसरा एक स्किझोफ्रेनिया नावाचा आजार असतो, जो मना संशयाचा आजार म्हणतो. कॉमन गोष्टी आहेत. पत्नी पतीवर संशय घेते किंवा पतीला पत्नीवर संशय असतो. तिचं कुठेतरी अफेअर आहे किंवा कॅरेक्टर बद्दल कोणतरी दोन लोक बोलत असेल तर माझ्याबद्दल बोलतात, माझ्या अगेन्स्ट प्लॅनिंग करतात, माझ्या म्हणजे त्यांना कानात आवाज ऐकू येतात, भास होत असतात. काही जे पेशंट असतात ते घरात शांतपणे बसून राहतात, कुठेच फिरत नाही, घरातच बसतात, आंघोळ करत नाहीत, काळजी घेत नाहीत. आपल्याला वाटतं तो तसाच आहे, तो टेन्शन घेऊन बसलाय, पण तो एक मनाचा आजार असू शकतो. सिंपल ओळखायचं, कसं ओळखायचं मनाचा आजार? तर एखादी क्वालिफाईड व्यक्ती आहे किंवा जी व्यक्ती ज्या क्षेत्रात आहे ती जर व्यवस्थित काम करत असेल तर ती नॉर्मल आहे. ती व्यक्ती जर त्या क्षेत्रात काम करत नसेल, म्हणजे स्टुडंट आहे तो कॉलेजला जात नसेल, नोकरी करणारी व्यक्ती घरातच बसून असेल, हाऊसवाईफ असेल तर घरकाम व्यवस्थित बघत नसेल, तर त्या व्यक्तींना मेंटली डिस्टर्बन्स आहे असं आपण म्हणू शकतो. कोणकोणते आजार आहेत ते ऍक्च्युली आम्ही कन्सल्टंट ठरवू शकतो त्याच्या लक्षणानुसार. दुसरा आहे बायपोलर मूड डिसऑर्डर आजार. मूड डिसऑर्डरचा आजार म्हणजे हा मेनिया म्हणतो. एक्साइटेड असतात, मी पण असतो, अहंकार असतो, माझ्यात ताकद आहे, हिंमत आहे असं म्हणत असतात. आणि याला मूडचा आजार म्हणतात. ते म्हणतो ना आपण मूड येतो, रागीट आहे, तापट आहे, अचानकच काय ते स्वतःला मारून घेतो, डोका आपटतो, वस्तू फेकतो, काहीतरी निगेटिव्ह गोष्टी घडले की रागानं काय हातात मिळेल ते वस्तू तो नुकसान करत असतो. तर ह्या मूड डिसऑर्डरचा प्रकार हा असू शकतो. दुसरा आहे सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर. सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर म्हणजे मनोशारीरिक आजार. आपण बघतो की बऱ्याच पेशंटना डोकं दुखतं, छातीत दुखतं, पाठीत दुखतं, मणक्यात दुखतं, अशा बऱ्याच कंप्लेंट्स असतात त्यांच्या. आणि मला काहीतरी आजार झालाय का, मला कोरोना झालाय का, मला टीबी झालाय का, मला कॅन्सर झालाय का, मला HIV झालाय का, अशा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका येतात. आणि मला काहीतरी झालंय, मला काहीतरी झालंय. हार्ट अटॅक कुणाचं तर ऐकलेली असते बातमी मित्राची किंवा नातेवाईकांच्या, आणि त्यांना हार्ट अटॅक झाला असेल तर मला पण ते होईल का, छातीत दुखलं तर मला पण हार्ट अटॅकचा आजार निर्माण झालाय का, अशा शंका येतात आणि वारंवार विचार येतात. हे सगळे जे आहेत हे मनोशारीरिक आजार असतात. म्हणजे असतो तो स्ट्रेस म्हणजे मनाचा आजार, पण दिसतो शरीरामध्ये. म्हणजे उदाहरणार्थ मी एकदमच माझे 1 लाख रुपये हरवले किंवा मोबाईल चांगला माझा हरवला तर एकदम बघा डोकं जड झाल्यासारखं होतं, मान अशी गच्च आवळल्यासारखी होते किंवा जड वाटते. तर काय की टेन्शन हे शरीरामध्ये दिसायला लागतं. कधी कधी एकदम छातीत धडधडतं, भीती वाटते, घाबरल्यासारखं होतं. मग हे जे आजार आहेत, ही लक्षणं आहेत, सर्व तपासण्या केल्या म्हणजे सोनोग्राफी करा, एक्सरे करा, ब्लड टेस्ट करा, सिटी स्कॅन करा, MRI करा, सर्व तपासण्या नॉर्मल निघतात, तरीही पेशंटच्या शारीरिक तक्रारी या राहतात आणि यालाच मनोशारीरिक आजार असं आपण म्हणू शकतो. नंतर आहे कॉमन तो OCD किंवा वारंवार विचार येणे आणि वारंवार कृतीचा आजार. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर हा आजार आहे. आता याच्यामध्ये पेशंटला नको असले तर डोक्यात वारंवार विचार येतात. पेशंट म्हणतो मला कळतं असं होऊ नये, पण तरीही ते नको असलेले विचार येतात. कसं होईल, काय होईल, किंवा जुन्या गोष्टींचा त्याच गोष्टींचा विचार येतो, किंवा एक गोष्ट सोडली दुसरा, दुसरी सोडली तिसरा, असं कंटिन्युअस चेन ऑफ थॉट्स म्हणतो, तसे पेशंट्स म्हणत असतात. आणि नंतर आहे कंपल्सिव्ह ऍक्ट, म्हणजे पेशंट काही काही वारंवार हात धुत असतात, खिडकी बंद केली की नाही बघायचं,
नळ बंद केले की नाही बघायचं, गॅस बंद केले की नाही बघायचं, कपाट बंद केले की नाही बघायचं, गाडी चेक करायची. एकाच क्रमानं म्हणजे आंघोळीला गेला तरी 2-3 तास आंघोळ करत असतात. बकेट स्वच्छ करायचं, नळ स्वच्छ करायचं, अशा पद्धतीने वारंवार ते कृती करतात. म्हणजे आपल्याला कळतं त्याला पेशंटला करायचं नसतं, पण त्याचं समाधान होत नाही जोपर्यंत तो करत नाही. ह्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह विचार येतात आणि ती कृती करावी लागते. त्या पद्धतीनंच घराचा कट्टा ओलांडताना त्याच दिशेने ओलांडलं पाहिजे. बाहेर गेला तरी पुन्हा तो लॉक आहे का बघायला, तो जरी 2-4 किलोमीटर लांब गेला असेल तर पुन्हा तो चेक करतो. अशी लक्षणं दिसतात. दुसरा आहे भीतीचा आजार. काही जणांना एकाच गोष्टीची भीती वाटते, म्हणजे लिफ्टमध्ये जाण्याची भीती वाटते, उंचावर जाण्याची भीती वाटते, बाहेर मार्केटमध्ये जाण्याची भीती वाटते, कार्यक्रम असेल, बर्थडे असेल, अशा ठिकाणी जाण्याची भीती वाटते. याला फोबिया म्हणतात. म्हणजे एकाच गोष्टींची भीती असू शकते किंवा वेगळ्या गोष्टींची पण भीती असू शकते. नंतर लैंगिक समस्या. लैंगिक समस्या पण मनाचा आजार कन्सिडर केलं जातं. शीघ्रपतन, नपुंसकता, जे काही समज गैरसमज आहेत हस्तमैथुनाबद्दल, लिंगाबद्दल, संभोगाची इच्छा न होणं किंवा लैंगिक किंवा संडासमधून धातू जातो असं म्हणतात. धात सिंड्रोम असं म्हणतात. अशक्तपणा जाणवलंय. या सगळ्या गोष्टी ह्या मानसिक आजारामध्ये कन्सिडर केल्या जातात. लहान मुलांच्या समस्या आहेत. लहान मुलांच्या समस्यामध्ये अतिचंचलता आहे. तारे जमी पर मूव्ही आपण पाहिला तर लिहिण्यास म्हणजे डिस्लेक्झिया, वाचण्याची अडचण आहे, लिहिण्याची अडचण आहे, मग गणितामधल्या अडचण आहेत. तर डिस्कॅल्क्युला म्हणतो, डिस्ग्राफिया म्हणतो आपण. तर हे लर्निंग डिसॅबिलिटी असतात. अशा मुलांचं पण मनाचे आजार मध्ये कन्सिडर केलं जातं. हुशार आहे पण मार्क कमी पडत नाहीत. इतर मुलांच्या सारख्या खोड्या काढतो, झोपेमध्ये लघवी करतो, बुद्धी कमी आहे, ऑटिझम, स्वमग्नतेचा आजार तुम्ही पाहिला असाल. तर ही सगळ्या गोष्टी या लहान मुलांच्या समस्या पण मानसिक आजारामध्ये कन्सिडर केलं जातं. आणखी एक महत्वाचं म्हणजे ओल्ड एज प्रॉब्लेम्स, स्मृतिभ्रंश म्हणतो, ज्यांना मेमरी प्रॉब्लेम्स आहेत, स्मरणशक्तीचे प्रॉब्लेम्स आहेत. मी वस्तू कुठे ठेवली लक्षात राहत नाही, मी नातेवाईकांना ओळखत नाहीत, दिशा कळत नाही, चप्पल कुठे ठेवलंय, चप्पल व्यवस्थित घालायचं कळत नाही, कपडे व्यवस्थित घालता येत नाही, नातेवाईकांची नावं लक्षात राहत नाहीत, चहा पिलेला असतो तर पुन्हा चहा मागतात, जेवलेला असतो तरी पुन्हा ते जेवण पुन्हा मागतात, त्यांना लक्षात राहत नाही ह्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. तर हा मनाचा आजार किंवा डिमेन्शिया म्हणतो, हा न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हटलं जातं, पण याच्यामध्ये सायकॅट्रीचा पण थोडा रोल असतो. त्यामुळे वेळीच जर आपण ह्याला गोष्टी लक्षात आल्या की मेमरी प्रॉब्लेम आहे, तर वेळीच काही औषधं देऊन हा आजार आपण जो वाढणार आहे तो कंट्रोल करू शकतो किंवा या आजार वाढण्याचा जो स्पीड आहे तो आपण कमी करू शकतो. डोकेदुखी, टेन्शन हेडेक म्हणतो आम्ही, म्हणजे सर्व तपासण्या करतो, सर्व इनिशिएशन करून पण पेशंटच्या मध्ये ह्या डोकेदुखीची तक्रार असते आणि याला टेन्शन हेडेक किंवा क्रोनिक हेडेक म्हणून म्हणू शकतो. आणखी एक सर्वात महत्वाचा जो समाजामध्ये आढळतो भाग तो म्हणजे व्यसन. व्यसन हा एक मनाचा आजार आहे, सर्वांनी लक्षात घ्या. आपण सर्वजण जाणतो की व्यसन म्हटलं की डोळ्यासमोर दारू येते, पण याशिवाय बघितलं तर सिगरेट आहे, तंबाखू, गुटखाचा म्हणजे तंबाखूचा कोणताही पदार्थ, मावा असेल, खैनी असेल, तपकीर आहे, हुक्का, सिगार, गुडगुडी यांचा वापर करतात. हे सर्व व्यसनाचे प्रकार आहेत. मग आजकाल जे आढळतं मुलांमध्ये ते म्हणजे गांजा. गांजालाच भांग, गांजा, चरस म्हटलं जातं. म्हणजे कॅनॅबिस हा एकच झाड आहे, कॅनॅबिस सटायवा, आणि याच्यापासून 3 प्रोडक्ट बनतात, भांग, गांजा आणि चरस. वेगळ्या कॉन्सन्ट्रेशन असतात आणि त्याचं प्रमाण म्हणजे जे THC एक केमिकल आहे, टेट्राहायड्रोकॅनोबिनॉल म्हणून. ते काय तेवढं सांगण्याची डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. त्या कंपोनंटचं कॉन्सन्ट्रेशन असतं आणि त्याच्यावर ह्याचा इफेक्ट अवलंबून असतो. त्यामुळे भांग, गांजा, चरस हे वेगळ्या कॉन्सन्ट्रेशन अवेलेबल असतं. आणि हे भांग, गांजा, चरस आजकाल आपण सांगलीमध्ये पण आम्ही पेशंट पाहतो. ब्राऊन शुगर एक अफू किंवा हेरोईन म्हणतो आम्ही, ओपिओइड्स म्हणतो. हे पावडर असते, इथे पावडर बघू शकता, तो सिगरेटमध्ये ओढतो, चांदीसारखा कागद असतो त्यामध्ये ओढून घेतात, शिरेमध्ये इंजेक्शन टोचून घेतात, हातामध्ये, मानेमध्ये पण पाहिला. हे पेशंट सध्या आपल्या सांगली, कोल्हापूरमध्ये पण दिसत असतात. आमच्याकडे ऍडमिट पण आहेत हे पेशंट असे. ब्राऊन शुगर 8 ते 9 70 ते 80 लाख रुपये किलो आहे याचं. म्हणजे पेशंट रोज नाही म्हटलं तरी हे 2000, 4000, 8000 रुपये खर्च करत असतात प्रत्येक दिवशी. नंतर आहे झोपेच्या गोळ्यांचं व्यसन. ज्यांना अल्प्राझोलम, क्लोनाझेपाम, डायझेपाम असे काही नायट्राझेपाम ऐकलं असतात. हे औषधं आहेत आणि ही झोपेसाठी वापरली जातात आणि लॉंग टर्म घेतात. 2 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष पेशंट घेत असतात आणि त्यामुळे ह्याचं व्यसन लागू शकतं. इंजेक्शन्स काही असतात, जे पेन किलर आहेत, काही बीपी कमी करणारे असतात, तर यांचं पण इंजेक्शन, बीपी वाढवणारे औषध असतात आणि ती पण इंजेक्शन मार्फत हे पेशंट्स घेत असतात आणि यांचं पण ऍडिशन आजकाल दिसत असतं.
काही रेअर काही प्रकार असतात की लोक म्हणजे नवीन नवीन प्रकार वापर करत असतात. आयोडेसचा वापर कर, झेंडूबाम घे, ब्रेडच्या स्लाइस मध्ये लावून ते खात असतात. ऑइल पेंट आहे, व्हाईटनर आहे, ते कापड किंवा कापसाची चिंधी त्यात बुडवतात आणि नाकाने किंवा तोंडाने ते सुंघतात. त्यामुळे पण त्यांना एक वेगळी नशा चढते. कोकेन इकडे पाहू शकता. कोकेन, एम्फिटामिन, LSD, मेफेड्रॉन, कॅफिन हे वेगवेगळे नशेचे पदार्थ आहेत आणि कोकेनचे पेशंट सांगलीमध्ये आहेत. आमच्याकडे 2-3 पेशंट तर ऍडमिट होतात महिन्याला. आणि कोकेनचा पेशंट हा 8 ते 9 लाख रुपये महिन्याला खर्च करतो. आणि हे 7 ते 8 कोटी रुपये किलो असाचा प्रकार आहे. तर ह्या लेवलला आज व्यसन हे वाढलेलं आहे. ऍडमिट फिमेल पेशंट्स पण आहेत, मेल पेशंट्स पण आहेत. त्याचं प्रमाण स्टुडंट्समध्ये, कॉलेजच्या स्टुडंट्समध्ये जास्त दिसतं. अल्कोहोल तर कॉमन झालेलं आहे, गांजा आणि हे कोकेन, LSD. तर मेफेड्रॉन पाहू शकता, मेफेड्रॉन. तर मेफेड्रॉन हे तुम्ही कुपवाडमध्ये, सांगलीमध्ये पण 300 कोटी 400 कोटीचं मेफेड्रॉन सापडलं असं म्हणतात ते पावडर. त्यामुळे त्याचा पण वापर वाढलेला आहे आणि यामुळे पण वेगळी नशाही चढू शकते. काही पेशंट वेगवेगळे प्रकार वापर करत असतात. काही स्नेक बाईट, म्हणजे हे जे व्यसन करणारे लोक आहेत हे वेगवेगळे प्रयत्न करत असतात. काही जणांना असे सापाचं पिल्लू पाळतात आणि त्याचं ते बाईट घेऊन त्यांना ती नशा चढत असते. सट्टा, जुगार हे पण एक वेगळं व्यसन आहे. लाल मुंग्या पाळतात, त्या लाल मुंग्याचा बाईट त्यांना आवडत असतो. काही पाल मारतात, सिगरेटमध्ये ते ड्राय करून खातात. विंचूचा बाईट आवडतो, काही विंचू, तोड किंवा बेडूक त्याचं बाईट त्यांना आवडतं. त्यामुळे ही नशा त्यांना चढत असते. ते वेगवेगळे प्रकार वेगवेगळे पेशंटमध्ये दिसतात आणि हे सगळे पेशंट आजकाल आम्हाला आढळून येतात. हे झालं मानसिक आजाराबद्दल. तर आपण सुरुवात आता बोलू ताणतणावाबद्दल. काही शंका आहे विचारायच्या याच्याबद्दल का आपण डायरेक्ट आणखी पुढे कंटिन्यू करूया? कंटिन्यू करा सर, शेवटी घेऊ आपण. तर आता ताण म्हणजे काय, मी मग असं म्हटलं की हा तो ट्रायंगल बिघडला की होऊ शकतं. मग आता ताणाची व्याख्या जर बघितली तर स्ट्रेस इज अवर माइंड अँड बॉडीज रिस्पॉन्स रिएक्शन टू रिअल इमॅजिन थ्रेट इव्हेंट ऑर चेंज. म्हणजे काय, तर तणाव कशाचा, शरीरानं किंवा मनानं दिलेली प्रतिक्रिया. हा, रिस्पॉन्स किंवा रिएक्शन, शरीरानं किंवा मनानं दिलेली प्रतिक्रिया. कशाला? रिअल ऑर इमॅजिन, खरोखर काही गोष्टी घडल्यात. थ्रेट इव्हेंट, काही बदल, काही घटना, खरोखर असणाऱ्या गोष्टी किंवा इमॅजिन केलेल्या गोष्टी नाही आहेत पण मला आहेत असं वाटतं आणि त्यामुळे माझ्या मनानं आणि शरीरानं दिलेली प्रतिक्रियाला स्ट्रेस असं म्हणतात. ज्या गोष्टीमुळे ताण निर्माण होतो त्याला स्ट्रेसर्स असं म्हणतात. ठीक आहे. मग आता तणाव म्हणजे मी माझी म्हणलं प्रतिक्रिया. अगोदरच्या गोष्टींचा विचार केला ना आपण, भूतकाळातल्या अगोदरच्या गोष्टींचा विचार केला, असं झालं असं तसं झालं असं, तर निराशा येते. भविष्य काळातल्या गोष्टींचा विचार केला, पुढे भविष्यात कसं होईल, काय होईल याचा जर विचार केला तर त्याला चिंता म्हणतात. त्यामुळे असं म्हटलं जातं, चिता ही मेलेल्या माणसाला जाते आणि चिंता ही जिवंत माणसाला जाते. ताणाची निर्मिती का झाली, बऱ्याच जणांनी कन्सेप्ट मांडलेत. तर त्यातले म्हणजे डेसमंड मॉरिस होते, हे काही डिटेलमध्ये घेत नाही, मी पुढे जाईन. तर मी ताण निर्माण कसं होतं याचं उदाहरण देईन. बघा, समजा आपण बागेत फिरायला गेलो, ठीक आहे, बागेत फिरायला गेलो आणि हातामध्ये छत्री आहे किंवा काठी आहे आणि समोर एकदा सिंह दिसला, तर कोणती प्रतिक्रिया येईल? काय दिसेल, काय होईल, तुम्ही काय कराल? कमेंट टाकू शकता, काय कराल सर्वजण, किंवा बोला सर. नाही तर स्पीक अनम्यूट म्हणा करू. काय होऊ शकते पहिली रिएक्शन? भीती सर. येस, भीती वाटते. पण मग तुम्ही काय भीती वाटते. करणार? ठीक आहे, तुम्ही काय करणार? पहिली रिएक्शन माझी काय असेल? सिंह दिसतोय, हातात छत्री आहे, पहिली रिएक्शन काय असणार? छत्रीने उचलायचं त्याला, Yes? छत्रीनं प्रतिकार करायचा, सिंह आहे समोर, कुत्रा नाही आहे. प्रतिकार करायचा. शेवटी आपल्याकडे जे हत्यार आहे त्या ह्यानेच करायला पाहिजे ना. नाही, मला जर पळून जाण्याची संधी असेल तर मी काय करणार? लढणार का पळणार? पळणार. सिंह आहे समोर, मग 5 लाख रुपये पडलेत समोर आणि सिंह आहे, माझे पैसे पडले 5 लाख आणि समोर सिंह आहे. पळलेलं चांगलं आहे, लढलेलं चांगलं आहे? समोर कुत्रा आहे, 5 लाख रुपये पडलेत, पळलेलं चांगलं का लढलेलं चांगलं आहे? कुत्र्यापासून पण पळलेलं चांगलं. नाही, लढलेलं चांगलं असं वाटेल मला. 5 लाख रुपये आहे ते चालतं ना, काय झालं तरी आपण लढू शकतो थोडं.
तर ही प्रतिक्रिया पहिली रिॲक्शन काय असणार? फ्लाईट असणार. बरोबर आहे? बरोबर. एफ, मी पळून जाण्याची संधी आहे, मला पळून जाण्याची संधी नाही आहे, मी पळून जाऊ शकत नाही, तर कोणती रिॲक्शन असणार? फाईट. काय करणार? फाईट. लक्षात आलं? दुसरा एफ, मी जर पळून जाऊ शकलो नाही, मी जर लढलो नाही, तर काय होणार? तर मी तिथंच गर्भगळीत होऊन जर तिथंच थांबलो तर माझी रिॲक्शन असणार फ्राईट किंवा फॉन म्हणतात त्याला, फ्रीज म्हणतात. लक्षात आलं? म्हणजे काहीतरी घटना घडली. सिंहाचं उदाहरण दिलं म्हणजे काय झालं की समोर एक रोज प्रश्न पडलेत, किती रोज प्रश्न पडला सिंहासारखा काय करू म्हणून, आणि याच्यासाठी मला काय उत्तर दिलं पाहिजे? एक निवडलं पाहिजे. कोणता? एक तर फ्लाईट किंवा फाईट. लक्षात आलं ना तुम्हाला? फाईट और फ्लाईट, याची मी रिॲक्शन दिली पाहिजे. मी जर रिॲक्शन दिलो नाही तर मग माझ्या शरीरातले जे केमिकल्स आहेत त्यांची केमिकल्सची वाढ होते, वाढायला लागतात. एसीटीएच आणि स्टेरॉइडची जे स्ट्रेस हार्मोन्स म्हणतो, स्ट्रेसचे केमिकल्स, त्यांचं प्रमाण वाढायला लागतं आणि मग भीती वाटणं, धडधडणं, घाबरल्यासारखं होतं. आणि कालांतराने असंच लॉंग टर्मला राहिलं तर मग आपण बीपीचा त्रास, शुगरचा त्रास म्हणतो किंवा मनोशारीरिक आजार, टेन्शन, हेडेक, जे शारीरिक आजार मनोशारीरिक आजार म्हणतात त्याची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे लक्षात घ्या, काही कोणताही प्रश्न समोर पडला तर दोन पैकी एक एफ करायचा. एक आहे फ्लाईट आणि दुसरा आहे फाईट. एक एफ निवडल्यानंतर एकदा फ्लाईट झाल्यानंतर पुन्हा विचार करायचा नाही मी फाईट करायला पाहिजे होतं. एकदा फाईट केल्यानंतर पुन्हा विचार करायचा नाही फ्लाईट आहे म्हणून. याचं कारण असं, एकदा तुम्ही रिॲक्शन दिला फ्लाईट आणि जर जे काही रिझल्ट मिळेल त्यावेळी आणखी काही तुम्हाला प्रॉब्लेम आला किंवा वाटलं सिच्युएशन, तर त्यावेळी तिथं पुन्हा तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात. एक, दोन एफ पैकी एक एफ असतो, एक फ्लाईट किंवा फाईट. लक्षात आलं? प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाला एक पेज नवीन ओपन होतं आणि तिथं दोन एफ असतात. त्या दोन एफ पैकी एक एफ निवडत जायचं, निवडत जायचं, निवडत जायचं, थांबायचं नाहीये. थांबला की केमिकलची लेवल वाढायला लागते आणि तणाव निर्माण होतो. लक्षात आलं? तर मी मागाशी म्हटलं जसं शुगर आहे, पचनाच्या, पाठदुखी, डोकेदुखी, पित्ताचा त्रास, सेक्शुअल प्रॉब्लेम्स हे निर्माण होतात. आता मी म्हटलं की टेन्शन किती जणांना आहे, तर आता बरेच जण हात वर करतील. कोण आहे का असं अजिबात टेन्शन नाही असं कोण आहे का? कोण आहे? कमेंट. पैशाची अडचण बऱ्याच जणांना आहे, होय की नाही? आणि वेळेचं नियोजन होत नाही, प्लॅनिंग होत नाही, प्रॉपर्टी मॅटर सगळीकडे आहेत, घरात भांडणवाद आहे, कौटुंबिक समस्या आहेत, कामाचं ताणतणाव आहे, वेळ मॅनेज होत नाही, अपेक्षा पूर्ण होत नाहीत. आहेत ना? मी थोडक्यात थोडे काही लिस्ट दिलेले आहेत. मग प्रॉपर्टी मॅटर पूर्वी पण होते, आता पण आहेत, भविष्यात पण राहतील. घरात भांडण, कौटुंबिक वाद पूर्वी पण होता, आता पण आहे, भविष्यात पण राहील. ह्या ताणतणाव जे आहेत ह्याला स्ट्रेसेस असं म्हणतात. हे सोडून काय आहे का सांगा बघूया? कोण म्हणेल लग्न होत नाही म्हणून टेन्शन आहे, लग्न झालं म्हणून टेन्शन आहे. त्याचं उदाहरण आमच्याकडे व्यसनमुक्ती केंद्र आहे. पेशंटला विचारतो मी, का बाबा का दारू पितोस? तर तो म्हणतो बायकोच्या त्रासाला कंटाळा. पहिलं उत्तर. बरोबर. आणि लग्न कधी झालं? 15 वर्ष झाली. आणि पहिल्यांदा दारू कधी पिलास? 18 वर्ष झाली तो सांगतो. म्हणजे बायको नव्हती तेव्हा पण दारू पित होतो, आणि बायको आहे तरी दारू पितोय. भांडण झालं, दारू पितोय, आणि मग बायको माहेरी जाते वैतागून, आणि तर पण तो बायको नाही म्हणून पुन्हा माझी दारू वाढलेली आहे. लक्षात आलं? मग हे टेन्शन, हे टेन्शन हा एक त्यातला एक भाग झाला. लक्षात आलं? तर ह्या सर्व गोष्टी आहेत. आणि सर्वात महत्वाचं कारण याच्यातलं दिसेल तर कोण सांगू शकेल सर्वात महत्वाचं कारण काय टेन्शनचं? मी थोडं जस्ट असं बोललो होतो की काही टेन्शन असणाऱ्या गोष्टी तुम्ही शेअर करा म्हणून, बरोबर आहे? काही सांगू शकाल महत्वाचं काय, कोणतं कारण असेल ताणतणावाचं? कमेंट. कंपॅरिझन, कॉम्पिटिशन. कंपॅरिझन, कॉम्पिटिशन आलं, बरोबर आहे. आणखी कंपॅरिझन, कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशन आपल्याशी असेल, दुसऱ्याशी असेल. सर्वात महत्वाचं रिझन आहे ते अपेक्षाभंग. अपेक्षा आहेत ना, अपेक्षाभंग. अपेक्षाभंग झाला, अतिविचार. अतिविचार केला. पण विचारांचं रिझन काय? विचार केला तर अतिविचाराचं कोणत्या गोष्टीमुळे? आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत मार्क्स, रँक. विद्यार्थ्या बाबतीत रँक आला, प्रत्येकाला प्रत्येक एरिया मधला आहेच ना ते. आणि विद्यार्थ्याबरोबर पालकाचं पण आलं.
विद्यार्थ्याचा पालकाचा आलं की पालक म्हणतात विद्यार्थी माझा मुलगा त्रास देतो आणि मुलगा म्हणतो मला वडील फार माझ्याकडे अपेक्षा वडील मला त्रास देतो. दोघांचे एकमेकाशी रिलेटेड. विनाकारण तुलना केल्यामुळे, काय म्हणताय? विनाकारण कोणत्याही गोष्टीची तुलना केल्यामुळे, एकमेकांशी तुलना केल्यामुळे. विनाकारण केल्यामुळे. आणि कारण असेल तर करायचं की नाही करायचं मग तुलना? कारण असेल तर करायचं, पण त्याला लिमिट पाहिजे काहीतरी. लिमिट कसं? सगळ्याच गोष्टी प्रत्येकाकडे होतील याची गॅरंटी नाही देऊ शकत ना आपण. मग लिमिट कसं कळणार? कारण प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगवेगळी असते. येस, मग लिमिट कसं कळणार? हाच मी तुम्हाला आता थोडं सांगेन. कोण म्हणे थोडं कम्पेअर करा, कोण म्हणे जास्ती कम्पेअर करा, बरोबर आहे. तर ते तुम्हाला एक्झाम्पल देतो मी. तर तणाव हा आपल्याला आयुष्यात हवा असतो आणि याचे दोन प्रकार असतात, युस्ट्रेस आणि डिस्ट्रेस. म्हणजे काही जणांना चांगला असतो, काही जणांना निगेटिव्ह वाटतो. प्रमोशन मिळायला काही जण खुश होतात, काही जण नाराज होतात मला झेपणार नाही म्हणून. पण लक्षात घ्या, मन हे रबरासारखं असतं आणि रबर आपण ठराविक लिमिट पर्यंत ताणतो, आपल्याला माहित आहे, आणि त्याच्या पलीकडे ताणला तर तो तुटतो, बरोबर आहे. तसंच आपला जो ताण आहे, म्हणजे रोज आपण दैनंदिन जीवन करत असताना 84,000 गोष्टी आजूबाजूला घडत असतात आणि त्या आपल्या त्रिकोणामध्ये, ट्रायंगल मध्ये येण्याचा प्रयत्न करत असतात. हा म्यूट करा सर्वांना, थोडा आवाज डिस्टर्ब होतो. तर मन रबर हा ताणला जातो आणि रोज 84,000 गोष्टी घडतात. 84,000 गोष्टी घडतात म्हणजे कसं, आजूबाजूला रोज ह्या ट्रायंगल मध्ये येण्याचा प्रयत्न असतो. कसं, मी सकाळी उठल्यानंतर बाहेर बघितलं तर बाहेर दूधवाला दूध देत असतो, पेपरवाला पेपर टाकतो, आपला मुलगा आवरत असतो, कोणतरी आंघोळ करत असतो, कोणतरी वरून बाहेर कॉर्पोरेशनची घंटा गाडी येते. अशा आजूबाजूला बऱ्याच गोष्टी चालू असतात. जसं मी आता इथे जरी बसलो तर माझा स्टाफ बाहेर ओपीडी मध्ये बसलेला आहे. कोणतरी, तुम्ही आता ऑब्झर्व केला की तुमच्या फॅमिली मेंबर इकडे तिकडे करत आहेत, आजूबाजूला बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे फॅन चालू आहे, तर गोष्टी बघितल्या तर 60,000 गोष्टी, 84,000 गोष्टी घडत असतात आणि त्या गोष्टी आपल्या त्रिकोणामध्ये येण्याचा प्रयत्न त्यांचा होत असतो. ठीक आहे. मन हे मी मगाशी म्हटलं की रबरासारखं असतं आणि ठराविक लिमिट पर्यंत ताणतो. आणि आता होतं काय की हा मनाचा रबर मूळ स्थितीला कधी येतो माहिती आहे? तर हा मूळ स्थितीला येतो म्हणजे टेन्शन आलं म्हणजे केमिकलची लेवल वाढते आणि मूळ स्थितीला नॉर्मल होतो. नॉर्मलला येतो म्हणजे कधी येतो? तर तो झोप व्हायला पाहिजे त्या दिवशी. रात्री शांत झोपला की हा मनाचा रबर हा नॉर्मल व्हायला लागतो. मग होतं काय, मनाचा रबर हा ताणतो, काहीतरी आपण गोष्टी घडतात आणि टेन्शन आलं म्हणतोय, मग म्हणतात चल जाऊन बसूया, बरोबर आहे. बसण्याची गोष्ट सर्वांना माहिती आहे, बसूया, ठीक आहे. मग अल्कोहोल घेण्यासाठी किंवा पार्टीला जाऊया, थोडं ड्रिंक घेऊया, म्हणजे टेन्शन दूर होईल असं वाटतं. काही जण म्हणतात चल आपण महाबळेश्वरला फिरायला जाऊया. शनिवार रविवार फिरायला जाऊन येतात आणि सोमवारी म्हणतात महाबळेश्वर नको होतं, आपण माथेरानला गेलो असतो तर बरं झालं असतं. माथेरानला गेलो असतो तर नंतर म्हणतात की आपण गोव्याला गेलो असतो बरं झालं असतं. म्हणजे हा मनाचा जो रबर, ताणलेला रबर, आपण मूळ स्थितीला आणायचा प्रयत्न करतो आणि हा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये प्रत्येक वेळी ताणायचा आणि परत मूळ स्थितीला आपण आणायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे मी आणायचा प्रयत्न करतो. ह्याच्यामध्ये आपली एनर्जी जाते. मग सर्वात बेस्ट ऑप्शन काय असतो की सर्वात महत्वाचा ऑप्शन म्हणजे काय, मनाचा रबर हा ताणूच द्यायचा नाही. तुम्ही म्हणा असं कसं काय? मनाचा रबर हा ताणूच द्यायचा नाही, हा बेस्ट ऑप्शन आहे जो तुम्हाला मी सांगतो आता. ताणल्यानंतर मूळ स्थितीला आणायचे बरेच ऑप्शन आहेत. कोणते? योगा, प्राणायाम, मेडिटेशन, एक्सरसाइज, संगीत ऐका, फिरायला जावा, गप्पा मारा, पार्टी करा. लक्षात आलं का? ह्याच्या आपण म्हणतो ना आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या ताणलेला रबर मूळ स्थितीला नॉर्मल होण्यासाठी येण्यासाठी गोष्टी आहेत. माझं आहे तुम्हाला म्हणणं, मनाचा रबर ताणूच द्यायचं नाही. तर बरेच लोक म्हणतात मी नाही ताणत, पण माझा पार्टनर ताणतो, माझे नातेवाईक ताणतात, मला हे त्रास देतात, ते त्रास देतात आणि ते ताणतात. लक्षात घ्या. तर तसं होत नाही. हा ट्रायंगल जो बिघडतो, हा ट्रायंगल बिघडवणे आणि मेंटेन ठेवणे हे कुणाच्या हातात आहे? तर आपल्या हातात आहे. आपल्या हातात म्हणायचं नाही, तर माझ्या हातात आहे, आपण असं म्हणायचं. हा मनाचा त्रिकोण मी मगाशी सांगितला. आता आम्ही तुम्हाला सांगितलं की टेन्शनच्या बऱ्याच गोष्टी जरी असतील तरी ह्या लिस्टमध्ये आपण बघू शकता, हे सर्व जर लिस्ट असतील तर पहिला भाग आहे अपेक्षा भंग. तर अपेक्षा भंग झाल्यामुळे टेन्शन निर्माण होतं. तर हा ट्रायंगल सर्वांना लक्षात ठेवा. आणि हा मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो. टेन्शन निर्माण होतं म्हणजे कोणत्या गोष्टींचं असतं हे बघा. B1, B2 आणि B3 हे लक्षात घ्यायचं. सर्वांनी स्लाइड लक्ष देऊन बघा. B1 अपेक्षा माझ्याबद्दल, B2 अपेक्षा दुसऱ्याबद्दल आणि B3 अपेक्षा जगाबद्दल. B1 अपेक्षा माझ्याकडून, टेन्शन निर्माण होण्याची कारणांचं आपण बोलतो. हा B1 अपेक्षा माझ्याबद्दल, मी
मी ते केलंच पाहिजे, माझ्याकडून ते झालंच पाहिजे. मी चांगला मुलगा पाहिजे, मी चांगला डॉक्टर पाहिजे, मी चांगली मुलगी पाहिजे, मी चांगली पत्नी पाहिजे, मी चांगला नवरा पाहिजे, मी चांगली सासू पाहिजे, सून पाहिजे, मी चांगला प्रोफेसर पाहिजे, मी चांगला वडील पाहिजे, आई पाहिजे. मी 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 एवढं इन्कम केलं पाहिजे, मी एवढं मोठं घर बांधलं पाहिजे, मी माझ्या लोकांसाठी असं केलं पाहिजे. मी माझ्याकडून केलेली अपेक्षा B1 लक्षात ठेवा. B2 अपेक्षा दुसऱ्याकडून. माझ्या बायकोनं तसं केलं पाहिजे, माझ्या पत्नीनं तसं केलं पाहिजे, पत्नीला वाटतं माझ्या नवऱ्यानं तसं करायला पाहिजे, माझ्या आईला वाटतं वडिलांनी तसं करायला पाहिजे, वडिलांना वाटतं आईला तसं करायला पाहिजे, सासूला वाटतं सुनेनं तसं करायला पाहिजे, सुनेला वाटतं सासूनं तसं करायला पाहिजे, सासऱ्याला वाटतं सुनेनं तसं करायला पाहिजे, सुनेला वाटतं सासऱ्यानं तसं करायला पाहिजे, मुलाला वाटतं वडिलांनी तसं करायला पाहिजे, वडिलांना वाटतं मुलानं तसं करायला पाहिजे, मला वाटतं नातेवाईकांनी तसं करायला पाहिजे, नातेवाईकांना वाटतं मी त्यांच्या पद्धतीने केलं पाहिजे, मला वाटतं मित्रांनी तसं करायला पाहिजे, मित्राला वाटतं मी तसं केलं पाहिजे, मला वाटतं माझ्या हॉस्पिटलमध्ये स्टाफने तसं करायला पाहिजे, स्टाफला वाटतं की आमच्या सरांनी किंवा बॉसनी तसं करायला पाहिजे, म्हणजे त्यांनी करायला पाहिजे, तसं केलं पाहिजे. त्यांच्याकडून आपण केलेल्या अपेक्षा, लोकांकडून केलेल्या अपेक्षा म्हणजे हा B2. B3 लक्षात घ्या, B3 जगाबद्दल केलेल्या अपेक्षा, जगाकडून केलेल्या अपेक्षा, निसर्गाकडून केलेल्या अपेक्षा, सिस्टीम कडून केलेल्या अपेक्षा. म्हणजे काय सांगतो, म्हणजे काय, लोकसंख्या वाढायला नको, मी आज मार्केटमध्ये जाणार आहे, गर्दी नको, आज हिवाळा चालू आहे, फार थंडी नको, सहन होण्यासारखी थंडी हवी, पावसाळा चालू झालाय, पूर येण्या इतपत पाऊस नको, पाऊस पडायला नको बाहेर, का माझ्याकडे छत्री नाही, पाऊस पडला तर चालेल, का छत्री आहे माझ्याकडे, मी पुण्याला जाणार आहे, ट्रॅफिक नको, का डॉक्टर हळिंग पुण्याला जाणार आहेत, ट्रॅफिक नको, महागाई नको, बँकेने रेट ऑफ इंटरेस्ट कमी केला पाहिजे सरकारनं, का डॉक्टर हळिंग आता लोन काढून नवीन हॉस्पिटल बांधायला लागले, त्यामुळे रेट ऑफ इंटरेस्ट कमी व्हायला पाहिजे, मी घर बांधणार आहे, रेट ऑफ इंटरेस्ट कमी व्हायला पाहिजे. म्हणजे आपण सिस्टीम कडून, लोकांकडून, स्वतःकडून केलेल्या अपेक्षा ह्या B1, B2 आणि B3. पुन्हा एकदा सांगतो, B1 अपेक्षा माझ्याकडून, B2 अपेक्षा दुसऱ्याकडून, B3 अपेक्षा निसर्गाकडून, जगाकडून. म्हणजे कोरोना नको होता, भूकंप नको, फ्लड नको, लक्षात आलं, तर ह्या निसर्गाकडून त्या गोष्टी आहेत त्या. बँकेत गर्दी नको, का मी पैसे भरायला जाणार आहे किंवा काढायला जाणार आहे, B3. लक्षात आलं. तर B1, B2, B3. आणि आता जर तुम्ही ऑब्झर्व केला, मी बोललो पण होतो की तुम्ही तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे लिहून काढा, तर ह्याचं अनालिसिस केलं आणि ज्याला खरोखर आयुष्यभर स्ट्रेस फ्री राहायचं असेल तर त्याने B1, B2, B3 मध्ये लिस्ट काढा आणि ह्या लिस्टची मांडणी करा. त्याच्यामुळे B4 नाही आहे, B3, B1, B2 आणि B3. आणि जगातल्या सर्व प्रश्न इथंच आहेत आणि याचं उत्तर कसं द्यायचं शोधायचं हेच मी तुम्हाला शिकवतो. तिथं फिलिंग्स बघू शकता, भावना मी मगाशी, माझे त्रिकोण आठवतो तुम्हाला, थॉट, इमोशन, बिहेवियर. भावना 2 नंबर 1 थॉट वरती आणि लेफ्ट साइडला होतं ते बिहेवियर. आता भावना इथं बघू शकता, पॉझिटिव्ह भावना म्हणजे काय, सुख, समाधान, आनंद, आत्मविश्वास, हर्ष, शांतता, उत्साह या पॉझिटिव्ह फिलिंग्स आहेत. अपराधीपणा, चिडचिडपणा, राग, निराशा, संशय, भीती वाटणं, दोषी वाटणं या सगळ्या निगेटिव्ह आहेत. आपण वागत असताना आपले विचार असे पाहिजेत की ह्या जे ब्लू बॅकग्राऊंडच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी म्हणजे तशा आपल्या फिलिंग्स पाहिजेत. म्हणजे आपल्या फिलिंग तसे असतील तर आपलं वागणं तसं असतं. म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग असेल तर पॉझिटिव्ह फिलिंग असतात आणि पॉझिटिव्ह फिलिंग असेल, इमोशन्स असेल तर पॉझिटिव्ह बिहेवियर असतं. पॉझिटिव्ह बिहेवियर असेल तर पॉझिटिव्ह आउटकम असतो. निगेटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह इमोशन, निगेटिव्ह बिहेवियर, निगेटिव्ह आउटकम. लक्षात आलं. तर मी जगत असताना ह्या ब्लू बॅकग्राऊंडच्याच भावना निर्माण झाल्या पाहिजेत, काही होत. ब्लू बॅकग्राऊंडच्या भावना निर्माणासाठी माझ्या सॉफ्टवेअरमध्ये, थॉटमध्ये असं मी काहीतरी बदल केला पाहिजे की आपोआपच ह्या ब्लू बॅकग्राऊंडच्या भावना आल्या पाहिजेत. ठीक आहे. तर आता मी काही प्रश्न विचारतो. इथं आम्ही मगाशी म्हटलं की बऱ्याच जणांना टेन्शन येतं आणि बऱ्याच जण, आता मी सायकॅट्रिस्ट आहे तर मी फॅमिली डॉक्टर होण्याची माझी इच्छा असते, पण मला कोण बाहेर सहजासहजी ओळख करून घेत नाही, देत पण नाहीत. याचं रिझन असं की आम्हाला वेड्याचं डॉक्टर म्हणतात. पण मी मगाशी म्हटलं की मानसिक आजार भरपूर प्रकारचे असतात, त्यातलाच काही भाग आहे. तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आता टेन्शन काही जण म्हणतात मी घेत नाही, काही जण टेन्शन देतात म्हणतात, दिल्यामुळे आम्हाला येतं म्हणतात, तर हा वेगळा विषय आहे. आता माझा प्रश्न आहे बघा, समजा तुम्हाला रोज 3 चपातीचं डाएट आहे, सर्वांनी लक्ष द्या प्रश्न. 3 चपाती मी खात असतो आणि मी फिरायला गेलो, आता समजा इथेच मी पन्हाळ्याला ट्रेकिंगला गेलो, सकाळी गेलो 12 वाजता परत आलो, पन्हाळा ट्रेकिंग करून आलो आणि जेवायला बसलो आणि पहिली चपाती खाऊन झाली. पहिली चपाती खाऊन झाली
आणि लगेच मला फोन आला की तुमच्या जवळच्या क्लोज रिलेटिव्हचं टू व्हीलर ऍक्सिडेंटमध्ये डेथ झाली. तर माझा प्रश्न असतो की दुसरी चपाती तुम्ही खाणार की नाही खाणार? सांगू शकाल दुसरी चपाती खाणार की नाही खाणार? ऍक्सिडेंट झालाय, तुम्ही ते एक नाही चपाती नाही खाणार, बरोबर आहे. गुड, ठीक आहे. मग आता दुसरा, आणि कोण खाणार असं कोण आहे का आपल्यात? तर माझा दुसरा प्रश्न आहे, वेळ कमी होऊन मी पुढे जातो. दुसरा प्रश्न आहे, मी फिरून आलो, पन्हाळा ट्रेक करून आलो, एक चपाती खाऊन झाली आणि न्यूज आली की दिल्लीमध्ये ट्रेन ऍक्सिडेंट झाला आणि 100 जणांची डेथ झाली. दुसरी चपाती खाणार की नाही खाणार? खाणार. खाणार, बरोबर आहे. दुसरी चपाती खाऊन झाली तुमची आणि नंतर मग परत लक्षात आलं 100 जणांची लिस्ट काढली, कोणाकोणाची डेथ झाली आणि त्यावेळी कळलं माझ्यातला फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह किंवा क्लोज रिलेटिव्हची डेथ झाली. तिसरी चपाती खाणार की नाही खाणार? नाही. नाही खाणार, बरोबर आहे. हा, कोण म्हणेल खाणार, कोण म्हणेल नाही खाणार, पण तुमच्याकडे बरोबर खाणार नाही. मग मला सांगा, ठीक आहे दुपारी झालं, मग संध्याकाळी काय करणार? संध्याकाळी काय करणार? ठीक आहे दुसरी चपाती नाही, संध्याकाळी, दुसऱ्या दिवशी सकाळी, तिसऱ्या दिवशी सकाळी, तिसऱ्या दिवशी राईस, 2 चपाती राईस पण. दुसऱ्या दिवशीपासून रुटीन येस, दुसऱ्या दिवशीपासून रुटीन चालू होतं सगळ्यांचं. मग मला आमचं काय म्हणणं असतं ऍज अ सायकॅट्रिस्ट, दुसऱ्या दिवशी पण रुटीन करणारच आहात, तर त्या दिवशी रुटीन करायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? लक्षात आलं? मग काही जण म्हणतील असं कसं काय, हे काय बरोबर वाटणार नाही, हे काय चांगलं वाटणार नाही, असं लोक काय म्हणतील, है की नाही? तर असं असतं. तर ते तसं काय नाही आहे. बघा, मला दुःख जर व्यक्त झालं म्हणून रडायलाच पाहिजे असं नाही. आणि म्हणजे मी जेवण सोडून गेलो तरच म्हणजे माझं दुःख व्यक्त होतं असं पण काही नाही. असं झालं काय? कारण प्रत्येकाची एक्सप्रेस करायची पद्धत वेगळी असते, वागण्याची पद्धत वेगळी असते, रिॲक्शनची पद्धत वेगळी असते. आता दोन्हीतला फरक काय सांगायचं तात्पर्य, तर इथं कसं आहे, पहिल्या उदाहरणामध्ये असं काय घडलं, तर एकाकडे तर 2 ऍक्सिडेंट झाला आणि 100 जणांची डेथ झाली. तर मग असं काय घडलं, तर इथं पहिल्या उदाहरणामध्ये काय होतं की तुमचा ट्रायंगल चांगला होता, फ्री होता, काहीच नव्हतं त्या ट्रायंगल मध्ये, सगळं चांगलं होतं आणि अचानक ऍक्सिडेंट झाला आणि ते ट्रायंगल मध्ये ती टू व्हीलर आणि ती व्यक्ती आली. दुसऱ्या स्टोरीमध्ये काय झालं की ऍक्सिडेंट झाला, कळलं, पण त्या ट्रायंगलला टच करून गेलं, पण ते आत शिरलेलं नाहीये ते. पण ज्यावेळी डिटेल्स मध्ये ज्यावेळी एक्सप्लेनेशन झालं, त्यावेळी ट्रायंगल मध्ये ती गोष्ट आली, ती ट्रेन आली, ती व्यक्ती आली आणि हा ट्रायंगल बिघडला. हा ट्रायंगल बिघडला, मग आता होतं काय, मग आपण म्हणतो माझ्या मनात काय आणत नाही, ते मनात त्या गोष्टी आणतात, येतात, त्या गोष्टी घालतात. मग आपण काय म्हणतो, माझ्या मनात येतात, आता मग काय करतो, आता हा ट्रायंगल मध्ये ज्या आपल्या मनात ज्या गोष्टी आलेल्या आहेत ते काढायचा प्रयत्न करत असतो. मग मगाशी म्हटलं चल बसूया, किंवा आपण फिरायला जाऊ, पिक्चरला जाऊ, मूवी जाऊ, ह्या मेथड्स आहेत. मला सांगा, अशा किती गोष्टी तुम्ही काढत बसणार रोज? मग आणतं कोण? मीच आणणार आज ट्रायंगल मध्ये, आणि काढतो कोण? मीच काढणार. मग दुसरं काही काम नाही का आपल्याला? तर सोपा ऑप्शन काय, यूज द्यायचं नाही. मग तुम्ही म्हणाल यूज द्यायचं नाही, मग तेच मी तुम्हाला सांगतो, आत यूज द्यायचं नाही. ठीक आहे. तर याला मी सांगत असताना मी नेहमी म्हणत असतो की बुल फायटिंग, आपण रेड्याशी लढायचं. मी तुम्हाला शिकवणार रेड्याशी लढायला. ठीक आहे. मल्लिकार्जुन सर, वेळ आहे ना आपल्याला? आहे सर, आहे. काय प्रॉब्लेम नाही. हा कन्सेप्ट आहे, मी सांगायचं एक्झाम्पल तुम्ही प्रयत्न करा. आता आपण याला म्हणून मी रेड्याशी लढायचं, तर हा व्हिडिओ बघा काय, आणि आता तुम्ही व्हिडिओ बघा, 2 मिनिटं बघा, आणि मी तुम्हाला काय शिकवणार सर्वांनी व्यवस्थित बघा आणि मला सांगा. पाहिलं सर्वांनी? तर इथे मी तुम्हाला काय शिकवणार असं वाटलं? दोघा जणांनी बोला, कमेंट करा, काय अडचण नाही. आलेल्या संकटाला सामोरं कसं जायचं? बरोबर आहे, आलेल्या संकटांना कसं चालू आहे ना स्पीकर? आलेल्या संकट, मग इथे संकट कोणतं आहे?
बुल बुल संकट आहे. मग आपण मग ती व्यक्ती काय करते, त्या व्यक्तीला, त्या बुलला काय करायचं? फाईट करते, फाईट फाईट करते. करायचा प्रयत्न मी करते. तुम्हाला काय शिकवणार? फाईट कसं करायचं. फाईट कसं करायचं, बरोबर आहे. आणखी काय कुणाला दुसरं उत्तर काय आहे कोणाकडे आहे का? डिस्ट्रॅक्ट करायचं त्याला. येस, काय म्हणता? डिस्ट्रॅक्ट करायचं त्याला. येस, डिस्ट्रॅक्ट करायचं, बरोबर आहे. आणखी दुसरं काय ऑप्शन? आलेलं संकट ट्रायंगलच्या साईडनेच गेलं पाहिजे, ट्रायंगलच्या आत नाही गेलं पाहिजे. आत यायचं नाही, पण त्या ट्रायंगल मध्ये घुसायचा प्रयत्न तर करणार. हो. मग तुम्ही काय करणार? आता तोच आहे ना, बुल तर आत यायचा प्रयत्न करायला ना. येस. मग तुम्ही काय म्हणता, हुलकावणी द्यायचं, बरोबर आहे. येस. तर इथे मी तुम्हाला काय शिकवणार की इथं संकट कुठला आहे, बुल. मग त्या बुलशी कसं लढायचं, बरोबर आहे. येस और येस? येस. 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 नो, रॉंग. याचं रिझन असं की इथं संकट आहे ते लाल कापड, आणि आपण बुलच्या जागी आहे, आपण रेड्याच्या जागी आहे, आणि आपण रेड्यासारखं करायचं नाही. कोणाला अर्थ लागतो का बघा, असं कसं काय? याचं रिझन असं, कापड दाखवणे म्हणजे आजूबाजूला आपले मित्र, नातेवाईक, बायको, नवरा, सासू, सासरे, स्टाफ सगळेजण त्यांचं काहीतरी पद्धतीने वागत असतात, म्हणजे ते लाल कापड दाखवत असतात, आणि आपण रेड्यासारखं त्याच्या मागे मागे लागतो आणि ते त्याला लढत बसतो. लक्षात आलं का? कळतंय कोणाला काय म्हणायचं? चिडचिड करायचं, ओरडायचं, रुसून बसायचं, आपण उगीच बडबड करायचं, अंगावर जायचं, इरिटेट व्हायचं, ते रेड्यासारखंच करतो ना आपण. कळतंय काय म्हणायचं तुम्हाला? मला सांगायचं, एक्सप्लेनेशन मी इथं ऑनलाईन करायचा प्रयत्न करतोय. तर याच्यामध्ये त्या कापडाला काही होत नाही. म्हणजे माझा भाऊ तसा वागला, किंवा माझा स्टाफ तसा वागला म्हणजे त्यानं कापड दाखवलेलं आहे मला त्यांच्या वागण्यातून, आणि ते कापड दाखवून आपण इरिटेट होतो, आपण त्याच्या मागे लागतो, समजायचा प्रयत्न, म्हणजे लक्षात आलं त्याला. पण लक्षात घ्या, त्या कापडाला काही होत नाही, ते त्याचं काम करतो. आणि हा जो बैल आहे, हा जो रेडा आहे, हा रेडा शिंग मारून मारून थकून जातो, पण त्या कापडाला काही होत नाही. आणि आपल्याला वाटत असतं की तो लाल कापड आहे म्हणून रेडा तसं करतो, तर तसं नाही. तिथे गुलाबी कापड आणा, निळं कापड आणा, पांढरा आणा, तो तसंच करणार. याचं कारण काय? तो रेडा आहे. लक्षात आलं काय? हा कन्सेप्ट आहे, लवकर लक्षात आलं का बघा, सांगेन मी. तर मी नेहमी शांत बसायला पाहिजे. मला लाल कापड दाखवून मी त्या लाल कापडाला मी जाऊन काय करणार आहे? तसं इतर लोक मग आजूबाजूला B1, B2 आणि B3, आता सांग, लक्षात आलं काय म्हणतो मी? B1, B2, B3 आहेत, आणि या तिन्ही गोष्टी आहेत, आणि या तिन्ही गोष्टी रोज लाल कापडाच्या स्वरूपात येतात समोर, आणि रोज मी त्या रेड्यासारखं प्रत्येकाला, तुम्ही मगाशी म्हटलं की मी डिस्ट्रॅक्ट होणार, किती पळणार तुम्ही, किती लांब जाणार? आता मित्र तसं करतो, मी पळणार, मित्र पळून गेला की लगेच दुसरा कोणतरी पाहुणा मला परत दुसरं काहीतरी दाखवतो. म्हणजे कापड, पत्नी पतीला कापड दाखवते, पती पत्नीला दाखवतो, सून सासूला दाखवते, सासू सुनेला दाखवत असते कापड, आणि प्रत्येक जण त्याला शिंग मारण्याचा प्रयत्न करून एनर्जी घालवत असतो. म्हणजे राग आला की आपण चिडचिड करतो, ह्याला कळतच नाही, हे असंच आहे तर तसंच आहे, बडबड करायचं, हातातली वस्तू फेकायचं, बडबड करायचं, त्याचा काय फायदा आहे का? काही नाही. कारण ते ऍक्शन आहे. त्या ऍक्शनच्या अगोदर मी म्हटलं वर्तणूक, आणि वर्तणूकच्या अगोदर फिलिंग, आणि फिलिंगच्या अगोदर थॉट. तर काय करायचं इथं? तर मी तुम्हाला बुल फायटिंग म्हणजे आपण रेड्यासारखं करायचं नाही आयुष्यात, शांत बसायला शिकायचं. कुणी काही करू दे, त्याच्याशी आपण शिंग मारून, आपण जे म्हणतो मी, राग व्यक्त करणे, आणि आपल्या वागण्यात, आता प्रत्येकानं स्वतः जजमेंट घ्या, आपण किती एनर्जी घालवतो, किती ताकद घालवतो. त्या व्हिडिओचा शेवट असा आहे, तो रेडा थकून जातो, त्या कापडाला काय होत नाही, आणि तो शांत बसतो. तसंच आपलं आहे, आपण एनर्जी घालवून न घालवता शांत बसून आपण पुढची कामं करू शकतो. त्यामुळे इथं बुलचा अर्थ एक्झॅगरेशन, लाय किंवा नॉनसेन्स टॉक म्हणतो. अति उगीच आपण अर्थ लावतो, ह्याने असं केलं, त्याने तसं केलं, का केलं? लक्षात आलं का? मला माझ्या वडिलांनी, लक्षात आलं का, 5 एकर शेती दिली. माझ्या वडिलांनी मला वाटणीमध्ये 5 एकर शेती दिली. भावाला बघ ना, फक्त 2च एकर शेती दिली. मला फार वाईट वाटते. चुकलं काय माझं? काय चुकलं काय?
मला माझ्या वाटणीला वडिलांनी 5 एकर दिली आणि भावाला मात्र 2 एकरच दिली हो. असं चुकलं, उलट म्हणाल. सगळेजण मला म्हणतात उलट म्हणाला. नाही, ह्या लेक्चर नंतर तुम्हाला तसं वाटायला पाहिजे. लक्षात आलं काय म्हणतो मी? वाटणी झाली हे वडिलांनी केलेलं काम आहे. त्यानंतर समजा एक्झाम्पल देतो मी, भरपूर उदाहरण असतात, पण त्यामध्ये आपण त्या पद्धतीने त्या बुल सारखं वागून आपण एनर्जी घालून काही अर्थ नाहीये. ठीक आहे. तर इथं अतिशयोक्ती विनाकारण अर्थ लावणे यालाच बुल म्हणतात. तर इथं ताणतणाव नियोजन म्हणजे काय? मी नेहमी खंबीर राहणार, आनंदी राहणार, उत्साही राहणार, मी कोणत्याही कठीण प्रसंगाला मात करणार, हे आपल्याला शिकायचंय. ठीक आहे. काही होऊ दे, मी माझा ट्रायंगल स्टेबल ठेवणार, हे आपल्याला शिकायचंय. ठीक आहे. आता मी काही एक्झाम्पल देईन आयुष्यामध्ये जगत असताना. काही एक्झाम्पल आहेत. तर एक्झाम बघा, आता मुलगा आहे माझ्या मेडिकल स्टुडंट आहे, नीटची तयारी करतोय, त्याला मेडिकलला जायचं आहे आणि फ्री सीट, गव्हर्नमेंट फ्री सीट घ्यायची आणि आपल्याला माहित आहे 60 मार्क्स लागतात 720 पैकी. त्या मुलाला पडले 420. मार्कशीट घेऊन आला मुलगा, मग वडिलांची काय रिएक्शन असू शकते? मार्कशीट घेऊन आला म्हणजे मुलाला 420 मार्क पडले हे लाल कापड दाखवलेलं आहे मुलाने. लक्षात आलं काय म्हणतो मी? आता वडिलांची काय रिएक्शन असू शकते? वडील चिडचिड करतील, ओरडतील, रुसून बसतील, म्हणतील तुला काय कळत नाही का, मार्क कमी का पडले, आता मी काय करू, तुला नीट मध्ये ऍडमिशन मेडिकलला मिळणार नाही, मॅनेजमेंट सीट मिळेल, फ्री सीट मिळणार नाही, तो अभ्यास का केला नाहीस? अभ्यास का केला नाही याचं रिझन शोधत बसाल तर कळेल का अभ्यास केला नाही. पेपर कठीण असेल, मार्क, तो अभ्यास कमी केला असेल, तो आजारी पडला असेल, पेपर चेकिंग व्यवस्थित झालं नसेल, त्याच वर्षी पेपर टफ होता म्हणेल, पेपर मार्क्स कमी पडले 420. मग आता 420 मार्क्स हे कमी पडले का जास्ती पडले? कोण म्हणेल कमी, कोण म्हणेल जास्ती? जास्ती का म्हणेल? कारण एक जण पप्पा आहेत जे 420 पडले म्हणून त्याला मॅनेजमेंट सीट घेतील, पेमेंट सीट घेतील, पेढे वाटतील. त्यामुळे 420 मार्क्स पडले, एका बाजूने कमी आहेत आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर दुसऱ्या बाजूने जास्ती आहेत. आज डेंटलला पण काही ठिकाणी 200-250 मार्क पडले तर मॅनेजमेंट सीट मिळते डेंटलला. एक्झाम्पल देतो. 220 कमी आहेत का जास्त आहेत? अरे ज्याला मिळालंच नाही डेंटलला मॅनेजमेंट सीट पण तो म्हणेल की जास्ती पडले 220 म्हणून. त्यामुळे मार्क्स हे कमी आणि जास्ती नाही आहेत. लक्षात आलं? त्यामुळे आमचं म्हणणं आहे जगात कुठलीही गोष्ट जास्ती कमी नाही आहे. तुम्ही ज्या दृष्टीनं बघता, ज्या व्ह्यूनं बघता, ते कमी आणि जास्ती असू शकतं. एका बाजूने जास्त आहेत, एका बाजूने कमी आहेत. 35% मार्क्स पडले, पेढे वाटणारे पण पप्पा आहे. 35% मार्क पडल्यावर नाराज होणारे पण आहेत. आता तसंच एक्झाम्पल आहेत. असे बऱ्याच काही गोष्टी आहेत. अपेक्षा अपेक्षा दिली, सांगितले वडिलांनी मुलाकडून केलेल्या अपेक्षा. काही एक्झाम्पल आहेत. हॉस्पिटलमध्ये मी रोज जातो, घरी गेलो, मूवी बघायला जाऊया, फिरायला जाऊया, चल जाऊया म्हणला तो पण फोन येतो हॉस्पिटलमधून, अर्जंट पेशंट आहे आणि आपल्याला मला जायला लागेल, काय करू? मग आपण जातो आणि मग त्यावेळी मग मिसेस किंवा फॅमिली म्हणते तुम्ही आम्हाला वेळच देत नाही, तुम्ही आम्हाला समजूनच घेत नाही. आता येतो प्रश्न. मग हळूच त्या डॉक्टरला किंवा फॅमिली मेंबरला वाटतं तू पण मला समजून घेत नाहीस. लक्षात आलं? तर ह्या गोष्टी आहेत. म्हणजे आता कापड दाखवलं कुणी तर सिच्युएशन काय आहे की मी मूवीला जाऊ शकत नाही आणि मग आपल्याला फॅमिली मेंबर नाव ठेवतात किंवा सांगतात हे आपल्याला कापड दाखवलं. मग माझी रिएक्शन कशी असली पाहिजे? बॉस मला काम सांगतो आणि मी ते वेळ पूर्ण करतो. म्हणजे सॉरी, स्टाफला मी भरपूर काम सांगतो पण स्टाफ वेळेत पूर्ण करत नाही. स्टाफ मला समजूनच घेत नाही. हळू स्टाफला वाटतं मी किती वेळा माझ्या बॉससाठी मनासारखं काम केलं तरी बॉस म्हणतो की काय आम्ही काय समाधान नाही आणि बॉस मला काय समजून घेत नाही. म्हणजे मला वाटतं स्टाफनं तसं करायला पाहिजे आणि स्टाफला वाटतं बॉसनं तसं करायला पाहिजे. लक्षात आलं? अपेक्षा 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 ह्याच गोष्टी आहेत आजूबाजूला. तुम्ही हळूहळू अभ्यास करायला चालू करा की मी कोणत्या गोष्टीला नाराज होतो. मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. लक्षात आलं? आता चावीचा किस्सा हा कॉमन आहे बघा. चावीचा किस्सा म्हणजे प्रत्येक घरामध्ये 2-3 चावी असतात आणि एका घराला 3 जास्त किंवा 4 असतील. पण चावी विसरणे, मागे राहणे, व्यक्ती मागे राहते, कोणतरी म्हणजे मग आपण कुठेतरी फिरायला गेलो असतो, एक चावी मी आणलेलीच नसते, विसरून जातो, दुसरी व्यक्ती पुढे गेला असते, दुसऱ्या गाडीत असते, दुसऱ्या गावी असते, वेळ होतोय, सगळ्या गोष्टी असतात. आणि असाच एक किस्सा आहे. तर मी भारत पाकिस्तान मॅच बघायला गेलो, एक्झाम्पल देतो मी, आणि घरी गेल्यानंतर घटना आहेत ना, ह्या घटना आहेत आणि आपण कसं इरिटेट होतो मी ते मला सांगालो. ह्या सगळ्या घटना म्हणजे कापड दाखवणाऱ्या गोष्टी आहेत मला, आणि मी इरिटेट कसं होतो हे मी तुम्हाला सांगतो.
तर भारत पाकिस्तान मॅच आहे, मी घरी जाणार आहे. ओपीडी बघून मी आवरून आलो. ओपीडी बघून आल्यानंतर मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर बघतो तो घर आहे लॉक. लॉक झाल्यानंतर हळूहळू शंका चालू होते. लॉक कसं काय? मी तर ओपीडी संपून आलो, लवकर आलो, आवरून आलो आणि मग हिला काय कळतच नाही. लॉक केलेला आहे. भारत पाकिस्तानची मॅच आहे. भारताबद्दल काय अभिमान नाही. ती मुद्दामच करते. मला टीव्ही बघू देत नाही. ती असंच करते. मागच्या वेळी तसं केलं होतं. जाणून बुजून करते. अशा पद्धतीने विचार चालू होतात आणि आपण इरिटेट होतो बघा. लॉक असले तर आपण इरिटेट होतो. पेशन्स नाही आहे माझ्याकडे थांबण्याचा आणि विचार चालू होतात. कुठे गेले असेल, कुठे गेले असेल, कुठे गेले असेल. मग आपण म्हणतो मैत्रिणीकडे गेले असेल का? परत विचार येतो शॉपिंगला गेले असेल का? खरेदीला गेले असेल का? परत दुसरीकडे कुठे गेले असेल का? अशी पण शंका येते. मंदिरात गेले असेल का? आणि अशा पद्धतीने विचार करत 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 राहतो आणि वेळ घालवतो, डिस्टर्ब होतो. हा ट्रायंगल बिघडलेला असतो आपला. त्या क्षणामध्ये आपल्या केमिकलची लेवल जे म्हणतो ना एसीटी वाढत असताना मग धडधड घाबरल्यावर तर मग बीपी शुगरचं फ्लक्च्युएशन होत असतं. सिंपल गोष्ट आहे, घरी लॉक आहे, लॉक झालंय आणि तुम्ही अशा पद्धतीने वागत असतो, रिॲक्शन देत असतो आणि पत्नी येते आणि आता मिसेस कुठं आहे हे कुणाला माहित असणार? तिला माहित असणार. मग कशाला जास्त विचार करत बसलाय? सिंपल आहे. ती येते आणि नंतर मग ते शेजारी बाळ रडत होता आणि शेजाऱ्यांचा तिला मी गेलो होतो असं म्हणतो. मग आता परत पुढचा प्रश्न होतो, हे खरं आहे का खोटं आहे? हे तिलाच माहित असणार. त्यामुळे जास्ती विचार करू नका. लॉक लावलं म्हणून मी इरिटेट व्हायला पाहिजे असं काय? लॉक लावणे ही घटना आहे. कापड दाखवलं मिसेसनं समजा, तर तुम्ही इरिटेट व्हायचं, चिडचिड करायचं नाही. काही प्रेमाच्या पण गोष्टी आहेत. संजनाला प्रपोज केलं, संजना आवडते, संजना आय लव्ह यू म्हटलं, नो आय डोंट, मला काय सांगतो जीने में क्या रखा है मर जाना अच्छा है. अरे पण संजना नकार का दिला? का नकार दिला? कुणाला माहित असणार? तिलाच माहित असणार. मग विचार करू नका, सोडून द्या, चला पुढे. लक्षात आलं? संजना नकार दिला तर काय करायचं? ते आमच्यात म्हणून म्हटलं पेशंट आमच्याकडे दारू प्यायला चालू करतात काही पेशंट. तिला नकार दिला प्रेमात सुद्धा. तर ह्याचाच एक किस्सा आहे, आठवतोय म्हणून सांगतो. असंच एक व्यसनमुक्ती केंद्र असतं आणि त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गेस्ट आलेले असतात आणि पहिल्या वॉर्डमध्ये जातात आणि पहिल्या वॉर्डमध्ये पहिला पेशंट ओरडत असतो, ओ लैला म्हणून ओरडत असतो. मग काय झालं साहेब? काय नाही, हा बरा होता आणि लैला नावाच्या मुलीवर प्रेम झालं आणि प्रपोज केलं लैलाला. लैलानं नकार दिला आणि तो नकार पचवू शकला नाही. तेव्हापासून दारू पिऊन तो बडबड करतोय, लैला नावानं ओरडतो. ठीक आहे म्हणतात, दुसऱ्या वॉर्डमध्ये जातात आणि दुसऱ्या वॉर्डमध्ये दुसरा पेशंट ओ लैला नावानं ओरडत असतो. आता काय झालं? पूर्वी बरा होता, पण जेव्हा लग्न झालं लैलाशी तेव्हापासून तो दारू पिण्यास सुरुवात केली. म्हणजे लैला नव्हती म्हणून दारू पित होता, लैला जीवनात आली तरी दारू चालू केली. त्यामुळे या गोष्टींचा काही संबंध नसतो, पण आपल्याला ते वाटत असतं. लक्षात आलं? छोट्या छोट्या गोष्टीवर बरेच आहेत. ह्या कॉलेज स्टुडंट मधल्या गोष्टी आहेत. फॉलोअर्स कमी आहेत, रील्सला मला कोण प्रतिसादच देत नाही. लास्ट सीन रात्री 2:30 अजून कुणाशी बोलत होते. व्हॉट्सअप तर डबल टिक दिसते पण रिप्लाय देत नाही. फक्त 5,000 फॉलोअर आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीवर इरिटेट होणं, नाराज होणं, या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या घटना घडत असतात. काही किस्से मी सांगतो हॉस्पिटल मधले आमच्या. आणि लाल कापड दाखवताना मी मग अशी म्हटलं, मी जरी हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे 90-95 स्टाफ आहे तरी प्रत्येक स्टाफ वेगळ्या पद्धतीने वागत असतो आणि ते लाल कापड दाखवण्याची वेळ त्यांना येत असते, ते दाखवत असतात. उदाहरणार्थ आमची मावशी आहे, मी हॉस्पिटलमध्ये गेलो असताना तिनं वॉर्डमध्ये, मी आमच्याकडे पेशंट ऍडमिट असतात आणि अल्कोहोल दारूचे पेशंट असल्यामुळे कपड्यात लघवी संडास केल्यामुळे आम्हाला मॅकिंटोश म्हणजे वॉटरप्रूफ थोडं मटेरियल वापरावं लागतं. वरती गेलो होतो राऊंड मध्ये, मी म्हटलं मावशीला की तिथं मॅकिंटोश घाला म्हणून. आणि तुम्ही पाहू शकता चित्रामध्ये 6 फूटचं मॅकिंटोश होतं. ऍक्च्युली कमरेच्या खालीच असतं, 3 फूट लागतं. 300 रुपयाला मिळतं ते. आणि संध्याकाळी गेल्यानंतर बघितलं तर हे काय, तर तो होता एअर बेड. आता एअर बेड होता, एअर बेड असतो 3,500 रुपयाला. 3,500 रुपयाला एअर बेड. मग मावशीला म्हणलं, मावशी हे काय केलं? तर मावशी म्हटली, मला वाटलं ते मॅकिंटोश आहे. तिला काय मॅकिंटोश शब्द वापरला, तुम्ही जे सांगितलं होतं ते आहे असं मला वाटलं म्हणून मी ते घेतलं. मग ते एवढं मोठं नाही, मी त्या कात्रीनं तरी 2 भाग केले. मग म्हटलं तुम्ही एकटे केले का? मग मावशी म्हटली मला वाटलं म्हणून तसं केलं. मग वॉचमनला विचारलं, वॉचमन तुम्ही तसं का केलं? ती म्हणली वॉचमन पण मला मदत केली. वॉचमन साहेब तुम्ही तसं का केलं? मला वाटलं मावशी ते करते ते बरोबर आहे म्हणून मी मावशीला मदत केली. मग वॉचमन म्हटला मला वाटलं म्हणून तसं केलं. इथं अल्टिमेटली उत्तर काय? वाटलं म्हणून. आता मावशी ते तिचं काम करते, मावशीची बुद्धी, मावशीचं शिक्षण आणि त्या निमित्तानं त्या लेवलला ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे आमच्याकडे त्या दिवशी 3,500 रुपयाचे 2 मॅकिंटोश होते.
आता तिनं कापड दाखवलं, माझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता. फोटो काढला, म्हटलं लेक्चरला वापरता येईल म्हणून आम्ही ते तसं केलं. तर अशा गोष्टी या घडत असतात. मी जर त्या मावशीला चिडलो, ओरडलो, तर मी माझे पुढचे जे पेशंट आहेत ते बघताना नक्कीच प्रॉब्लेम येणार, लक्ष देऊन बघणार नाही, काहीतरी कमी येणार. हीच मावशीला आमचं इन्स्पेक्शन होतं आणि सगळं साफसफाई करा म्हणून सांगितलं, तर या मावशीनं साफसफाई म्हणून ह्या कॅरम ओल्या कपड्यानं पुसला. आता मावशीला माहित नाही ते ओल्या कपड्यानं पुसायचं नसतं, सिंपल. 8,000 9,000 रुपयामध्ये 10,000 रुपयामध्ये याच लेवलची याच शिक्षणाची मावशी मिळणार ना मला. ठीक आहे, मी 20-25,000 देणारे शिक्षण अगदी उच्च शिक्षित मावशी आणले तर ही काय अडचण येणार नाही. मी काय केलं, फोटो काढला आणि चला म्हटलं तर पुढे जाऊ, दुसरं काही करू शकत नाही. आणि मी काय तयार केलेलं उदाहरण आहे, ही खरोखरच उदाहरण आहे. आता मी नवीन हॉस्पिटल बांधतोय 200 बेडचं, तर म्हटलं ठीक आहे आपण कॉर्पोरेट लेवल हॉस्पिटल तयार करू. हे किस्से मी तुम्हाला सांगतोय की आजूबाजूला गोष्टी भरपूर घडतात. म्हटलं चला ठीक आहे, मग आपण रिसेप्शनला चांगले MBA चे किंवा MCA BCA MCA ची टीम आणूया. म्हणलं ठीक आहे, म्हणून आम्ही अपॉइंट केलं. तर आता काय होतं की बघा, आपण काम करत असताना आजूबाजूला स्टाफचे तक्रारी असतात किंवा टीम वर्क होत नाही व्यवस्थित, हे कामच करत नाहीत असं म्हणत असतो. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यातलंच उदाहरण, आम्ही इंटरव्ह्यूला घ्यायचं ठरवलं तर मी कवठे मंकाळचं स्पेलिंग लिहायला लावतो शक्यतो स्टाफला, म्हणजे जे इंटरव्ह्यूला येतात. मी आता घेत नाही इंटरव्ह्यू, आता माझी टीम घेते, पण सुरुवातीला 10 वर्षापूर्वी मीच घेत होतो. कवठे मंकाळचं स्पेलिंग लिहि. माझी तयारी 15,000 ते 18,000 रुपये आहे पेमेंट द्यायची. तर कवठे मंकाळ स्पेलिंग व्यवस्थित लिहिणार आहे, KVATHEMANKL. नाही, माझं एवढं बजेट नाही आहे. मी 15,000 16,000 देऊ शकत नाही. मी 11-12,000 देऊ शकतो. 11-12,000 मध्ये के पासून चालू करेल, HAKL होईल, मध्ये काहीतरी गोंधळ करेल, पुढे येते. नाही, मी मात्र 7,000 8,000 पेमेंट देऊ शकतो. मग आपल्याला C पासून कवठे मंकाळ लिहिणारी टीम भेटणार. लक्षात आलं काय म्हणतो? तर अशा पद्धतीने आहे. म्हणजे आपल्याला इतने पैसे मी इतना जे म्हणतात ना, म्हणजे कमी पैशामध्ये तेवढ्याच बुद्धीचे तेवढ्याच लेवलची लोक आजूबाजूला आपल्याला मिळणार. त्यामुळे कवठे मंकाळ 7,000 म्हणजे तेवढ्याच बुद्धीचे तेवढ्याच शिक्षणाची लोक मिळणार आजूबाजूला. असंच आहे. एक किस्सा आहे हॉस्पिटल मधला. पेशंट एक होता, डिस्चार्ज होत होता आणि माझ्याकडं स्टाफ आहे वैभव म्हणून, त्याचा फोन आला, सर पेशंट ओळखीचा आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की बिल कमी करा. ठीक आहे, किती बिल आहे? 69,000. ठीक आहे, 13,000 कमी करा म्हणून मी सांगितलं. 13,000 कमी करा, 13,000 कमी करा म्हणला. ठीक आहे म्हटलं. आणि बाहेर आलो. बाहेर असताना ते नातेवाईक आले आणि त्यांनी पायास पडायला चालू केलं. किती साहेब बिल कमी केला, एवढ्या वर्षात मी कधीच बिल कमी कुठल्याच डॉक्टरने केलं नव्हतं, तुम्ही फार दयावान आहात. मी म्हटलं एवढं काय मी आश्चर्य आहे करण्यासारखं, हे ओळखीचे आहे, डॉक्टरांच्या ओळखीचे आहे म्हणून आम्ही एवढं बिल कमी केलं असेल बाबा म्हटलं. आणि मी पुढे गेलो आणि मी आपल्या कामाला लागलो. तर हा किस्सा लक्षात ठेवा. आता पुढचा किस्सा होता, आमच्या घरात मावशी येते कामाला. तर आमच्या हे होता भिशीचा कार्यक्रम असतो, तसा भिशीचा कार्यक्रम होता. आणि आईनं सांगितलं की आपल्या खारी लागतात मुलांना देतात ते, तर खारी घेऊन ये. तर मग मावशी गेली आणि मावशी अयंगार बेकरीमध्ये, मी विश्रामबागमध्ये राहतो, अयंगार बेकरीत जाऊन आली. आणि पहिल्या चित्रामध्ये पाहू शकता, ती गेली आणि ती घेऊन आली अयंगार बेकरीमध्ये. खारी घेऊन ये म्हटलं तर ती घेऊन आली क्रीम रोल. मावशी, आई परत म्हटली क्रीम रोल लागत नाही आपल्याला, परत ते दे म्हटले. तर ते बेकरीवाला म्हटला मी काही क्रीम रोल परत घेत नाही. क्रीम रोल ठेवलं आणि मावशीनं आपलं तिनं विचार केला काय खातील, ब्रेड तर खातील, मग ब्रेड घेऊन या म्हणजे. मग ब्रेड घेऊन आली ती. मग त्या क्रीम रोल आणि ब्रेड पण होता. आई काय म्हटली की क्रीम रोल आणि ब्रेड काय खाणार नाही, तर खारीच लागेल. मग मी पण विचार केला की खारी अयंगार बेकरीमध्ये 30 वर्ष झाला विश्रामबाग मध्ये मिळत कसं नाही. मावशीला म्हटलं जाऊन खारी माग म्हटलं. खारी असं 2 वेळा सांगितलं. मग ती गेली आणि तिथं तसंच 2 वेळा सांगितल्यावर ती खरोखर खारी घेऊन आली. आणि तुम्ही माझाच हात आहे ते फोटो बघू शकता. तर त्या दिवशी आमच्याकडे 3ही होते. मावशी तुम्ही तसं का केलं विचारलं. मावशी म्हटली मला वाटलं क्रीम रोल चालत नाही म्हणून ब्रेड चालते म्हणून वाटलं म्हणून घेऊन आलो. पण लक्षात घ्या, खारी म्हणून क्रीम रोल देणारा जी व्यक्ती आहे ती त्या बेकरीमध्ये पण एक 4 किंवा 5,000 रुपयाला त्याच बुद्धीची त्याच लेवलची, ज्याला खारी आणि क्रीम रोल मध्ये लवकर काही म्हणजे फरक कळत नाही अशी पण एक व्यक्ती असणार आहे आणि ती वागत असते. आणि त्या पद्धतीने तिला ते रिॲक्शन दिले असेल किंवा म्हणजे काय म्हणतो वागलं असते. तर हे असं आजूबाजूला घडत असतात. मग हे कापड दाखवलं मावशीनं मला, बरोबर, क्रीम रोल आणून ते ब्रेड आणून.
तर हे असं आजूबाजूला रोज निगेटिव्ह काही गोष्टी घडत असतात, मनासारखं घडत नाही आणि मग आपण चिडचिड करत असतो. तर त्या बैलासारखं करायचं नाही. काही किस्से आहेत, हे पेशंट आहे माझ्याकडं, हे ज्या पॉझिटिव्ह गोष्टी घडतात तसं निगेटिव्ह पण गोष्टी घडत असतात. इथे पाहू शकता, एक चित्र आहे, याच्यामध्ये एक पेशंट आला होता माझ्याकडे, सांगोला एरियाचा होता आणि इथे बघू शकता आर्टिफिशियल हात आहे. हात म्हणजे तिथं बघितलं तर त्याला शॉक बसला होता हाताला आणि विद्युत प्रवाह चालू होता, करंट बसला हाताला, एक्झिट होऊन पायाकडे दिसतं, पायामधनं बाहेर पडलं ते वीज आणि हात त्याचा कट करावा लागला किंवा तुटला आणि तिथं आर्टिफिशियल लिंब बसवलं. आता मी त्याला विचारलं काय झालं होतं, तर त्यानं सांगितलं की सांगोला एरियामध्ये विद्युत प्रवाहाचं काम होतं, मी वायरमन आहे आणि साहेब खाली होते आणि साहेबांना विचारलं काम चालू करू का, साहेबांनी गो अहेड किंवा येस म्हटलंय आणि मी त्या वायरला हात लावलो आणि मला शॉक बसला. झालं. आता साहेबांना विचारलं की तुम्ही असं का केलं, तर साहेब म्हटले मला वाटलं, लक्षात घ्या शब्द काय, मला वाटलं की मी सांगितलं होतं विद्युत प्रवाह बंद कर, तर त्या ज्यांना सांगितलं होतं त्यांनी बंद केला असेल असं मला वाटलं आणि म्हणून तुला मी पुढे जायला सांगितलं. लक्षात आलं. त्यामुळं त्यांना वाटलं एवढंच उत्तर दिलं आणि संपला विषय. त्यामुळं कुणाच्या वाटण्यामुळे आपण जर काही वाटून घेतलं तर मजेचा भाग असं म्हणतात ना, आपली वाट लागते, असा एक भाग मजेचा भाग आहे. पण मी तुम्हाला सांगितलं की कुणाला काही वाटू शकतं आणि त्यांच्या वाटण्याचं आपण काही वाटून घ्यायचं नसतं. ठीक आहे, हे एक्झाम्पल दिलं की जे मजेचे किस्से आहेत तसं कुणाच्या वाटण्यानं नुकसान पण होत असतं. लक्षात आलं. हे काही एक्झाम्पल आहेत. मी सांगलीत कंटाळा आला, कधी एकदा गोव्याला जातो, गोव्यात गेल्यानंतर सांगलीत एकदा कधी जातो असं वाटत असतं. तर आपण कधी स्टेबल नसतो. त्यामुळे जी व्यक्ती सांगलीत आनंदी नाही, ती गोव्याला गेली तरी आनंदी नाही, ती महाबळेश्वरला गेली असेल, माथेरानला गेली तरी आनंदी राहणार नाही. तर आपल्याला आहे त्या परिस्थितीमध्ये आनंद राहायचा. पेपरमध्ये आपण बऱ्याच वेळा गोष्टी वाचतो, पाणीपुरीहून वाद, पत्नीची आत्महत्या, पतीला अटक, सुनेच्या छळाला कंटाळून आत्महत्या. ह्या बऱ्याच पेपरमध्ये वाचतो आणि आपण शोधत बसतो. असं आता इलेक्शनचं आहे, तर इलेक्शनमध्ये कोण जिंकेल, कोण हरेल, का जिंकला, का हरला, ह्याचं उत्तर शोधत बसता आणि त्या प्रश्नाचं उत्तर काही खरं नसतं. कारण काहीही असू शकतं आणि कुणाला काहीही वाटू शकतं आणि त्या वाटण्यामुळे आपण डिस्टर्ब होऊन आपला जो ट्रायंगल हा बिघडत असतो. त्यामुळं वाटूच द्यायचं नाही. याचं रिझन असं की मनाचं रबर ताणल्यानंतर मूळ स्थितीला आणायची एक मेथड आणि मनाचं रबर ताणूच द्यायचं नाही, म्हणजे काहीच वाटू द्यायचं नाही, हा त्याला पर्याय आहे. आता परत ज्यावेळी हॉस्पिटलला गेलो त्यावेळी आमचा वैभव म्हटला, सर माझं चुकलं, काय झालं म्हटलं. इथं पाहू शकता 69,000 मायनस 30,000, 30,000 कमी केले त्यांनी. मी सांगितलं होतं 13,000 आणि त्यानं आमच्या वैभवला वाटलं मी फोनवर 30,000 आणि म्हणून 30,000 कमी केले आणि 39,000 रुपये बिल घेतलं आम्ही आणि म्हणून पेशंट माझ्या पाया पडला होता. आणि नंतर मला कळलं 30,000 पडल्यानंतर, कमी केल्यानंतर नक्कीच तो पाया पडणार होता. त्यामुळं 30 म्हणजे आमच्या वैभवने हे 30,000 तर करून मला लाल कापड दाखवलं की स्टाफचं चुकलं ना. 13,000 सांगितलं होतं आणि त्यानं केला 30. वैभव तू तसं का केलंस, तुम्ही तसं का केलं विचारल्यानंतर तो म्हटला मला वाटलं तुम्ही 30 सांगितलं होतं, मी इंग्लिशमध्ये 13 म्हणलं होतं, त्याला वाटलं 30. कापड दाखवल्यानंतर माझ्याकडे एकच फक्त पर्याय होता. मी म्हटलं वैभव, मी जर तुला 30 सांगितलं असतं आणि तू जर 13 केला असतास तर मी तुला उचलून धरलो असतो. हीच माझी प्रतिक्रिया होती, दुसरं काही माझ्याकडे हातात नव्हतं. कारण हे मला पुढे ओपीडी बघायचे, मग पुढची कामं आहेत, त्यामुळे त्यात गुंतून काही चालणार नाही. तर त्यामध्ये काय सुधारणा करू शकतो ते आपण करू शकतो. आपली सिस्टीम करायला लागेल, त्याच्यामध्ये होऊ नये म्हणून काय करावं लागेल ह्याच्यासाठी आपल्याला ऍक्शन घ्यावी लागतं. हा माझा नवीन हॉस्पिटलचा प्रोजेक्ट आहे 200 बेडचा आणि हा माझ्या जीवनातला एक मोठी एक स्टोरी आहे. ती नक्कीच इथं शेअर करतो की कुणाच्या वाटण्यामुळे काय काय होऊ शकतं, त्याचं एक उदाहरण आहे. इथे बघू हे हॉस्पिटल आहे माझं. तर हे आता चालू आहे, 1-1.5 वर्षामध्ये चालू होईल. तर इथं ह्याचा किस्सा असा की 3 एकर जागा घ्यायची होती माझ्याकडे. मी अगदी ट्रान्सपरंट आहे सांगायला, मला काही वाईट वाटत नाही किंवा मी अमाऊंट बद्दल पण बोलायला काही नाही. साधारणपणे जागा ही 4.5 कोटीला ठरली होती 3 एकर आणि माझ्याकडे होते 90 लाख, म्हणजे 1 कोटी धरू आपण. तर 3.5 कोटी मला अरेंज करायचं होतं आणि 3.5 कोटीची स्टोरी अशी की 3.5 कोटी अरेंज कसं करायचं. तर मी विजया बँकेकडे लोनसाठी ऍप्लिकेशन केलं होतं
आणि विजया बँकेने मला 3,65,00,000चं लोन सँक्शन केलं होतं विजया बँकेने. मग त्यामध्ये ऍक्च्युली असं होतं की सगळा प्रोजेक्ट होता तो 3,65,00,000. मग मला एवढं लक्षात आलं की मला 3,65,00,000 रुपये लोन हे मिळू शकतं. तर ठीक आहे म्हटलं. मग हे विजया बँक म्हणजे आता बँक ऑफ बडोदा आहे सध्या, सॉरी बँक ऑफ बडोदा, पण विजया बँकेकडे माझा ट्रॅक रेकॉर्ड होता, तर त्यांनी मला एवढं लोन सँक्शन केलं होतं. मी सीए कडे गेलो. सीए ना म्हटलं की असं रेट ऑफ इंटरेस्ट मिळतं विजया बँक. तर सीए म्हटले शामराव विठ्ठल बँक आहे ओळखीचे आणि ते शामराव विठ्ठल बँक तुम्हाला मदत करेल आणि 1% कमी. 3,65,00,000चं लोन असल्यामुळे मी म्हटलं ठीक आहे करूया. आणि याच्यामध्ये मग आम्ही शामराव विठ्ठलकडे वळलो आणि माझी फाईल कॅन्सल केली विजया बँकेच्या आणि इकडे आलो. शामराव विठ्ठल बँकेचा आता काय किस्सा की साधारणपणे 90 लाख होते आणि 30-30 लाख मी पार्टीला दिले होते, समोरच्या पार्टीला. 3 एकर होतं, 3 मालक होते असं होतं आणि 30-30 लाख दिले आणि प्रत्येकाला अजून 1,10,00,000 द्यायचं होतं. म्हणजे साधारण 21 द्यायचे होते मला प्रॅक्टिकली. प्रत्येकाला अंदाजे 1,15,00,000 तिघांना द्यायचं होतं. तर मग आता शामराव विठ्ठल तर देतो म्हटल्यानंतर ठीक आहे म्हटलं. आणि 1 महिना झाला, 2 महिना झाला, 3 महिन्याची मुदत घेतली होती. 3 महिना झाला आणि हे सगळे बँकेचे सगळे शामराव विठ्ठलचे आम्ही आता झालेलंच आहे, पुढच्या महिन्यात लोन सँक्शन होईल, परमिशन होईल. मग पुण्याला जाऊन आलो, कोल्हापूरला जाऊन आलो आणि मी म्हटलं ठीक आहे देत असेल. 4 महिने झाले आणि ह्यांचा काही येस म्हणायचा काही पत्ता नाही. आणि इथं हळूहळू इथली जी ऑपोजिट टीम म्हणजे सॉरी ते जे विकणारे होते त्यांचा माझा म्हणजे मागे लागले ते की आता पैसे पाहिजेत म्हणून. आणि ठीक आहे म्हटलं. तर ते पण माझं काम झालं नाही आणि अचानक ह्या बँकेच्या लोकांनी काय सांगितलं की मला बोलवलं फ्रायडेला. सर उद्याच पैसे ट्रान्सफर करतो. ठीक आहे म्हटलं. आणि परत म्हटले शुक्रवारी करतो म्हणे आणि शनिवारी परत मला बोलवलं. म्हटलं आम्ही काय तुम्हाला लोन देऊ शकत नाही. झालं 3 एकर मी लोन देऊ शकत नाही म्हणल्यानंतर मी आता 90 लाख ऑलरेडी दिले होते आणि आता पैसे कसे उभं करायचे. माझ्याकडे एकच पर्याय होता, लोन देऊ शकत नाही म्हटल्यानंतर का तर आम्ही ते तुमचा प्रोजेक्ट आहे 3 एकरचा आणि ते शेती प्लस एनए प्लस सगळा मोठा प्रोजेक्ट असल्यामुळे आम्ही ते देऊ शकत नाही. मग माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. घेतला त्या मॅनेजरचा फोटो तुम्हाला कॉर्नरला दिसतो. आता मी फोटो काढला कारण लाल कापड दाखवलं मॅनेजरनं की आता तुम्हाला देऊ शकत नाही. तर माझ्याकडे एक एफ निवडायचा होता, एक फ्लाईट ऑर फाईट. तर सध्या तर फाईटचा ऑप्शन होता. तो फाईटचा ऑप्शन घेतला. आमच्या सीएला म्हटलं सीए सर आता थांबा, आता मी काय करायचं ते करतो. मग अशा तऱ्हेने आता लढायचं ठरवलं. तर मी ऍक्सिस बँक 50 लाख, एचडीएफसी 50 लाख, आयसीआयसीआय 50 लाख, कोटक 40 लाख, टाटा कॅपिटल 30 लाख अशा पद्धतीनं LICचं करून LIC 1,15,00,000 असं पट करून मी ते पर्सनल लोन घेतलं जवळ 2.5 कोटीचं आणि ते टक्केवारी बघितली नाही 10 कोटी, 10%, 12%, 14%. आणि मला दुसरा फाईटचा ऑप्शनच होता, दुसरा काही नव्हतं. तर मी पैसे उभा करून हे लढलो. पण हे करत असताना खाली माझा फोटो दिसतोय, माझा उजवा हात फ्रॅक्चर झालेला होता. आणि जस्ट त्यांनी शनिवारी तसं म्हटलं आणि सोमवारी घराबाहेरच मी पावसाळ्याचे दिवस होते आणि पडलो आणि फ्रॅक्चर झाला. त्यामुळे साईन पण मला करणं अवघड होतं. लेफ्ट हँडनं साईन करून मी हे लोन सँक्शन करून घेतलं आणि राईट हँड तुम्ही बघू शकता. तेव्हा मला आठवण म्हणून मी फोटो काढला. म्हटलं आपण आता लेक्चरला वापरायला पाहिजे. तर ते मॅनेजर वरती कोपऱ्यात आहेत आणि एसव्हीसी बँक माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. आता काय पुढे काय? मॅनेजर तुम्ही तसं का केलं? मॅनेजर म्हटलंय मला वाटलं म्हणून मी तसं केलं. मला वाटलं आमचे सिनियर आहेत पुण्याचे ते परमिशन अलाउ करतील लोन म्हणून मला वाटलं म्हणून मी तुम्हाला येस म्हटलो. ठीक आहे. मी आमच्या सीए कडे गेलो. सीए ना म्हटलं सीए सर ऑलरेडी माझ्याकडे विजया बँकेचं असताना तुम्ही तिकडे काय सांगितलं? तर त्यांनी काय सांगितलं असेल? मला वाटलं की एसव्हीसी तुम्हाला देईल म्हणून. लक्षात आलं? सीएना पण वाटलं, यांना पण वाटलं. त्यामुळे यांना काहीही वाटू शकतो कुणालाही आणि त्या वाटण्याचा आपल्यावर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परिणाम होत असतो. आणि त्यामुळे आपला हा ट्रायंगल मात्र बिघडू द्यायचा नाही, दुसरं काहीही करू शकत नाही. ही काही पत्र आहेत. ही पत्र आहेत. जास्ती मी हे करत नाही, पण ह्या पत्रामध्ये मग सांगायचं एवढंच, जसं आपली ग्रोथ होत असते तसे आपले हितचिंतक पण भरपूर असतात. तर माझ्या अगेन्स्ट भरपूर 30-35 पत्र आहेत, कंप्लेंट होत्या. म्हणजे आता बंद झालं, पण सुरुवातीला ह्याच्यामध्ये कॉर्पोरेशनला तक्रार, पोलिसांना तक्रार, SP ला तक्रार, मंत्रालयात तक्रार, माझ्या मेडिकल कॉलेजला तक्रार की बोगस डॉक्टर आहेत, पैसे लुटतात, असं करतात, तसं करतात, छळ करतात. अशा पद्धतीनं
क्राईम ब्रँचला भरपूर तक्रार आहेत. आणि हे लढत असताना हे सगळेजण कापड दाखवतात आणि आपण त्या बैलासारखं करायचं नाही, तर शांत बसायचं, सगळं काही सुरळीत होतं. ह्याला फक्त लढणे हाच ऑप्शन असतो. तर आम्ही काय नाही, पत्र घेतो, फोटो काढतो आणि आता ऍडव्होकेटला पाठवून देतो पत्र. दुसरं काही ऑप्शन नाही. अशी लोक आपल्याला भेटणार, त्रास देणारी, मग आपण हे आपल्याला पुढे जावंच लागणार दुसऱ्यापर्यंत. आणखी काही किस्से आहेत की जाता जाता मी सांगेन की मी मगाशी म्हटलं की EQ आणि IQ, मी जास्ती हुशार असेल आणि मला चांगलं कळत असेल तर मी स्ट्रेस फ्री राहतो असं काही नाही. त्याचा किस्सा असा की असंच मला एक 2-3 वर्षापूर्वी फोन आला होता आणि ती डॉक्टरच आहे आणि तिचा मला फोन आला होता, चंद्रशेखर मला फार टेन्शन आलंय. ठीक आहे म्हणलं, काय झालं म्हणलं. नहीं मेरी सास ने मेरा अपमान किया है म्हणलं. क्या हुआ था. नहीं मेरी सास ने मेरा अपमान किया है. क्या हुआ था. शादी के समय की बात है. शादी के समय की बात में सेहरा जो है हमारे खानदान में माँ ने मुझे सेहरा दिया था, मुंडावळा दिला होता लग्नाला आणि वो जो सेहरा था वो मेरी माँ ने दिया था, लेकिन शादी के समय में मेरी सास ने निकाला, काढून टाकलं त्या मुंडावळा आणि ते माझा अपमान केला, मेरे खानदान का अपमान किया, मैं बर्दाश्त नहीं कर सकती, मैं खुदकुशी करना चाहती हूँ असं तिनं सांगितलं. मग ठीक आहे म्हटलं. मी मग म्हटली की मैं मेरे हस्बैंड को मैं माफ नहीं करूंगी, मी माफ नहीं करू शकत. मी म्हटलं कब की बात है. म्हणजे म्हटले 11 साल पहले की बात है. म्हटले 11 साल पहिले, 11 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 11 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आहे आणि 11 वर्ष झालं त्या ओळखीच्या व्यक्तीमध्ये कसं झालं, कंटिन्युअस तो ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगल मध्ये ती सासू आणि मुंडावळा 11 वर्ष झालं आणि 11 वर्ष त्या सासूला माहित नाही की तिच्या ट्रायंगल मध्ये. सांगायचं तात्पर्य असा की तुम्ही इथं उपस्थित असणाऱ्यांना सर्वांना तुम्ही तुमचा त्रिकोण कसा आहे बघा, त्या त्रिकोण मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी भरल्यात ते बघा. मी काकाशी बोलत नाही, मी मामाशी बोलत नाही, लक्षात आलं, मी नातेवाईकांशी बोलत, भरपूर लिस्ट आहे. हा ट्रायंगल राहिलेला नाही, आता तो चौकोन झालाय का स्क्वेअर गोल झालाय बघा. हा ट्रायंगल, ह्याच्यामध्ये टाचणी एवढी जरी गोष्ट असेल तर आपण ट्रायंगल हा बिघडलेला असतो. आणि सर्वांना एक होमवर्क राहील, तुम्ही जर म्हणला असाल मी याच्याशी बोलत नाही, मी याच्याशी बोलायचं सोडलेलं आहे, त्यानं माझा अपमान केला असं जर वाटत असेल तर लक्षात घ्या, याचा अर्थ ती व्यक्ती तुमच्या ट्रायंगल मध्ये आहे आणि याचा अर्थ तुम्ही रोज त्या व्यक्तीशी बोलता. तुम्ही म्हणत असाल मी 10 वर्ष माझ्या काकाशी बोलत नाही, काका तुमच्या ट्रायंगल मध्ये आहे, म्हणजे तुमच्या आत आहे, मनात आहे, याचा अर्थ तुम्ही रोज बोलता. त्यामुळे हा ट्रायंगल फ्री पाहिजे. ह्या ट्रायंगल मध्ये कुणालाही येऊ देऊ नका आणि आत घेऊन काढत बसण्यापेक्षा आत यूज देऊ नका. ठीक आहे. आत्महत्याचं कारण तेच आहे. हा ट्रायंगल बिघडला की मी मगाशी म्हटलं की ह्या सर्वांनी आत्महत्या केलेल्या आहेत. उदाहरण बघितलं, ह्या ट्रायंगल बिघडला. राजपूत असेल, खान असेल, डॉक्टर शीतल आमटे असतील, नितीन देसाई, शैलेश जोशी, भैय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केल्या. आता आत्महत्या का केल्या असेल याचं कारण माहित नाही. आत्महत्या हे ऍक्शन झाली. फिलिंग्स काय होते, फिलिंग्स म्हणजे नाराज होते आणि त्याच्याबरोबर काहीतरी विचारामध्ये प्रॉब्लेम असणार आहे. कोणता विचार आपण नाही प्रूव्ह करू शकत, पण काहीतरी घडलं होतं. लक्षात आलं. त्यामुळं हा विचार व्यवस्थित असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असू शकतात. त्यामुळे एक्सपेक्टेशन इज द रूट कॉज ऑफ ऑल हार्ट अटॅक किंवा कारण म्हणू शकतो टेन्शनचा. त्यामुळे इथं बघा B1, B2, B3 पुन्हा एकदा सांगतो. अपेक्षा B1, B2 आणि B3. अपेक्षा, मी तुम्हाला ह्या सर्व जरी गोष्टी सांगितल्या असतील आणि तुम्ही म्हणाल आजपासून आम्ही अपेक्षा करणार नाही, हा ट्रायंगल फ्री ठेवणार, तरीही तुमचा हा ट्रायंगल क्षणात आणि एका सेकंदामध्ये तुमचा बिघडू शकतो. याचं मी उदाहरण देतो. याचं उदाहरण असं की मिरजमध्ये एक डॉक्टर होते, नावाजलेले डॉक्टर होते आणि या डॉक्टर म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जन होते. आणि काय झालं, ते त्यांच्या पायाला एक लिगामेंट इंजुरी होती, पायाला होते, अँकल जॉईंटला होती. थोडं डिटेल्स मला माहित नाही, इंजुरी होती आणि त्यांचं बेळगावला ऑपरेशन करायचं ठरलं आणि ते वर्कशॉप होतं डॉक्टरांचं आणि तिथे वर्कशॉप करायचं ठरलं होतं. आणि नेमकं काय झालं की त्यांना भूलचे डॉक्टर पण लागतील म्हणून त्यांचा मित्र इचलकरंजीला होते, त्यांची मदत त्यांनी घेतली. त्या डॉक्टरांना घेऊन ते बेळगावला गेले आणि मणक्याच्या खाली स्पायनल अॅनेस्थेशिया देऊन ते ऑपरेशन करायचं होतं आणि सगळे डॉक्टर उपस्थित असताना लाईव्ह होता तो ऑपरेशनचा सेशन आणि वर्कशॉप होतं आणि ते करत असताना भूल पूर्ण चढली नाही म्हणून पूर्ण द्यायची ठरली आणि त्यांना भुलेचे काहीतरी लेवल अचीव्ह झाली नाही म्हणून पूर्ण भूल दिली आणि त्यांना हार्ट अटॅक आला, कार्डियक अरेस्ट झाला आणि त्यांची डेथ झाली. आता काय झालं, ह्या डेथ झाल्यानंतर का झालं असेल त्या डॉक्टरांचं निधन झालं, त्या ऑर्थोपेडिक सर्जन.
पण जाताना हे त्याचे मित्र अनेस्थेसिस्ट आणि हे होते. तर भुलेच्या डॉक्टरांना माहित असेल म्हणून भुलेच्या डॉक्टरांना शोधायचा प्रयत्न केला, तर भुलेचे डॉक्टर सापडले नाहीत. तर भुलेच्या डॉक्टरांना शोधल्यानंतर कळलं की त्यांनी कार होते आणि त्या कारमध्ये त्यांनी सुसाईड केलं. त्याचं रिझन असं, अगदी जाताना दोघांचा ट्रायंगल छान होता, त्या भुलेच्या डॉक्टरांचा पण चांगला होता, आणि झालं काय की डेथ झाल्यानंतर अचानक त्या डॉक्टरांचा ट्रायंगल बिघडला आणि त्यांनी सुसाईड केली. सुसाईड ही ऍक्शन झाली, कृती झाली. त्याच्या अगोदर फिलिंग्स, नाराज झाल्या, नाराजच्या अगोदर जे विचार होते तिथं प्रॉब्लेम होता. आणि B1 अपेक्षा माझ्याकडून म्हणजे काय, मी चांगला डॉक्टर पाहिजे, मी चांगला भूलतज्ञ पाहिजे, मी चांगला मित्र पाहिजे, मी चांगला मित्र, माझ्या मित्राला वाचवू शकलो नाही म्हणून मी जगण्यास लायक नाही, असा त्यांनी गैरअर्थ काढला. त्याला इरॅशनल थिंकिंग म्हणतात, विसंगत विचार. तर नेहमी सुसंगत विचार पाहिजे, ते मी तुम्हाला सांगतोच कसं ते. तर अशा पद्धतीने अचानक तुमचा हा ट्रायंगल बिघडू शकतो. लक्षात, काही पत्नी पेपरमध्ये वाचतो, पत्नीने आत्महत्या केली का, नवरा दारू सोडत नाही म्हणून, नवऱ्याकडून अपेक्षा की दारू सोडावी म्हणून, आणि त्यानं सोडला नाही म्हणून मी जगण्यात काय अर्थ नाही, मी आत्महत्या करायची. लक्षात आलं. तर B1 आणि B2 हा B3 हे आपल्यावर कायम अटॅक करत असतात आणि हा ट्रायंगल बिघडण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आपली सिस्टीम प्रॅक्टिस ना हा ट्रायंगलचे वॉल एवढे स्ट्रॉंग करायचे की कुणालाही आत येऊ द्यायचं नाही. आता ह्या एक्झाम्पल मी तुम्हाला दिले, आता लास्ट काही थोडे मिनिटं मी एक्सप्लेन करेन. एक्झाम्पल सांगितले ह्या गोष्टी, काका म्हणजे मित्रांना तसं वागलं, मुलांना तसं वागलं, मार्कशीट म्हणजे मार्क्स कमी पडले, इथं पाहू शकता. बॉस तसं वागतो, बँक मॅनेजरनं तसं वागलं, माझ्या स्टाफनं तसं केलं, माझ्या मिसेसनं तसं वागलं, ते सासूनं तसं मुंडाळा बदलल्या होत्या. बरोबर आहे. तर ह्या सर्व गोष्टी आजूबाजूला घटना घडल्या, आणि ह्या सर्व घटना घडल्या म्हणून मी नाराज व्हायला पाहिजे का, मी चिडचिड करायला पाहिजे का? याचं कारण असं की ह्या गोष्टी कारणीभूत नसतात. तर कारणीभूत इथं सेल्फ टॉक दिसतो ना शब्द, सेल्फ टॉक म्हणजे मी स्वतः आपण काही विचार करतो. 200 शब्द बोलतो पण 800 शब्द विचार करतो. म्हणजे काय, हे असंच आहे, ह्याला कळतच नाही, हे असंच आहे, ह्याने असंच केलं होतं, त्यांना कळतच नाही, मला प्रॉपर्टी कमी दिली, जास्ती दिली, माझ्यावर प्रेमच नाही. मग लक्षात आलं का? अशा पद्धतीने आपण अर्थ लावत बसतो आणि घटनेला म्हणजे आपण घटनेला अर्थ लावला की तसे आपले फिलिंग होतात. त्यामुळे विचार चांगले असतील तर, मी माझ्या सांगितलं ब्लू बॅकग्राऊंडवरच्या भावना आल्या तर आपलं वागणं हे व्यवस्थित असतं. त्यामुळे खाली बघा, कंडिशन, सिच्युएशन, एक्सटर्नल थिंग्स, पीपल डू नॉट क्रिएट इमोशन. आपल्या भावना या लोक, बाहेरच्या गोष्टी, सिच्युएशन तयार करत नाहीत. या भावना आपण स्वतः, मी स्वतः माझ्याशी केलेल्या संवादातून तयार होतात. लक्षात आलं. बी म्हणतो सेल्फ टॉक, स्वतःचे विचार करायची पद्धत असेल व्यवस्थित तर व्यवस्थित असू शकते. माझा विचार चुकीचा आहे की नाही कसं ओळखायचं, ह्याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता. हा मोठा विषय आहे, वर्कशॉप आहे, ती प्रॅक्टिस करायला लागते. एखादा विचार, माझ्या पत्नीचं माझ्यावर प्रेम नाही, माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेम नाही असं जर असेल, किंवा माझ्या वडिलांचं माझ्यावर प्रेम नाही असं म्हटलं, तर ह्याला इरॅशनल का रॅशनल आहे बघा. तो विचार वस्तुस्थितीवर आधारावर पुरावा देता हवा. काय पुरावा आहे प्रेम व्यक्त करायला? व्हॅलेंटाईन डेला गुलाबच द्यायला पाहिजे असं काय आहे का? म्हणजे प्रेम व्यक्त होतं का? असं काही नाही. मला प्रॉपर्टीमध्ये इक्वल हिस्सा दिला तर वडिलांचं प्रेम आहे, आणि नाही दिला तर नाही आहे असं काय आहे का? हे सिद्ध होत नसतं. त्याचं का केलं असेल ते वडिलांना माहित असतं, त्यांना माहित असतं. त्यामुळे हा विचार आरोग्याकरता, आपल्या जीवनाकरता योग्य आहे का? विचारामुळे माझं ध्येय पूर्ण होतं का? विचारामुळे माझ्या मनातील द्वंद्व कमी होतात का? वैचारिक द्वंद्व कमी होतात का? याचा सर्व विचार करावा लागेल. त्यामुळं इमोशन्स हे पॉवरफुल असतात आणि ते आपलं आयुष्य घडवतात. त्यामुळे असं म्हणतो, आपण जे वागतो ते काय घडतं त्यामुळे आपण वागत नाही, तर जे घडतं त्याच्यामुळं मला काय वाटतं त्याच्यानुसार आपण हे वागत असतो. त्यामुळे असं म्हटलं जातं, यू डोंट बिहेव बेस्ड ऑन व्हॉट हॅज हॅपन टू यू, यू बिहेव बेस्ड ऑन व्हॉट यू फील अबाउट व्हॉट हॅज हॅपन टू यू. अर्थ लावतो. त्यामुळे पॉझिटिव्ह मिनिंग द्या, पॉझिटिव्ह आउटकम येणार. निगेटिव्ह मिनिंग दिला, निगेटिव्ह आउटकम येणार. त्यामुळे असं म्हटलं जातं बघा की जब बदलती नजरे तो बदल जाते हैं नजारे, मानो तो जीवन में सुखी सुख, न मानो तो जीवन दुख का दरिया, देखो मेरे यारो जीवन और कुछ नहीं बस है देखने का नजरिया. सृष्टी ही जशी दृष्टी असेल तशीच दिसते, हे सर्वांना आपण पाहिलेलं आहे, पण हे तुम्हाला मांडायचा मी प्रयत्न केला. लास्ट काही मिनिटं आहेत. ही जी मेथड आहे मी तुम्हाला सांगितलं की मनाचा रबर ताणूच द्यायचं नाहीये, म्हणजे विचारच करायचा नाही, अर्थच लावायचा नाही. का आणि कशासाठी, आणि का आणि कशासाठी अजिबात अर्थ लावू नका. कारण ह्याचं उत्तर लॉक का केलं तिलाच माहिती, प्रॉपर्टी कमी का दिली त्यांनाच माहिती, का मार्क कमी पडले त्या मुलालाच माहिती. आणि जे काय आन्सर असेल त्याचा आन्सर खरं खोटं शोधण्यात मागे लागू नका, कारण याचा खरा आन्सर आपण मिळणार नाही आणि ते प्रूव्ह पण करू शकत नाही. तर या स्लाइड मध्ये बघू शकता, आनंदी जीवन जगण्यासाठी आपण शरीरामध्ये काही हॅपी हार्मोन्स असतात, खुश होणारे काही हार्मोन्स असतात. आपण DOAC लक्षात ठेवा, डोस. आम्ही डॉक्टर काय आहे तर DOAC डोस म्हणू शकतो. डी म्हणजे डोपामिन,
O म्हणजे ऑक्सिटोसिन आणि S म्हणजे सिरोटोनिन आणि E म्हणजे एंडॉर्फिन. तर मी जीवन जगत असताना हे हॅपी हॉर्मोन्स काहीतरी सिक्रेट केले पाहिजेत. कसे? तर डोपामिन म्हणजे हे खुशीचा हार्मोन आहे. तर काहीतरी टास्क पूर्ण करायचं. मी आज 5 किलोमीटर पूर्ण करणार. मी पिझ्झा खाल्ला, बर्गर खाल्ला तरी डोपामिन सिक्रेट होतं. दारू पिल्यामुळे पण सिक्रेट होतं. असं आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत ते टार्गेटनं पूर्ण केला तर डोपामिन सिक्रेट होतं. मग आता आहे ऑक्सिटोसिन म्हणजे आपण प्राण्यांशी खेळलं पाहिजे, लहान मुलांशी खेळलं पाहिजे. आपण गळा भेट घेतली तरी बरं वाटतं. कौतुक केलं तरी आपल्याला ऑक्सिटोसिन सिक्रेट होतं. आपण हग केलं, मिठी मारली तरी बरं वाटतं. हात मिळवला तरी ऑक्सिटोसिन सिक्रेट होतं. गेट टुगेदरला, सोशल ऍक्टिव्हिटीला आपल्याला ऑक्सिटोसिन सिक्रेट होतं म्हणून गेट टुगेदर बरं वाटतं. त्यामुळे हे ऑक्सिटोसिन सिक्रेट झालं पाहिजे म्हणजे गेट टुगेदर, फंक्शन, फॅमिली फंक्शन, सोशल फंक्शन अटेंड करा. डोपामिन तुम्हाला सांगितलं. सिरोटोनिन म्हणजे मेडिटेशन, योगा, रनिंग, सायकलिंग, उन्हात फिरा, नेचरमध्ये जावा, ह्या सर्व ऍक्टिव्हिटी केलं तर सिरोटोनिन वाढतं म्हणजे हॅपी हॉर्मोन्स वाढू शकतात. एंडॉर्फिन म्हणजे आपण कॉमेडी मूवी बघितली, हसलो, मसाज, एक्सरसाइज, डार्क चॉकलेट केलं तर एंडॉर्फिन होतं. शरीराची हालचाल केली तर एंडॉर्फिन सिक्रेट होतं. म्हणजे ह्या जे 4 हार्मोन्स आहेत ते रोज काहीतरी करायचं म्हणजे खुशीचे हार्मोन्स हे सिक्रेट झाले पाहिजेत आणि हे आपल्या हातात आहे. मनाचा ताणलेला रबर जर मूळ स्थितीला आणायचा असेल तर ह्या सर्व मेथड्स. मी जरी सायकेट्रिस्ट असेल तर आपण म्हणतो ना की 100% मी स्वतः कंट्रोल करू शकत नाही, तर माझं सक्सेस आहे समजा 95-96%, तर 4% वेळा मला ह्या मेथड्स वापराव्या लागू शकतात. एक्झाम्पल दिलं मी. तर मनाचा ताणलेला रबर मूळ स्थितीत आणायचं कसं? तर रिलॅक्सेशन, योगा, प्राणायाम, मेडिटेशनचा वापर करा. व्यायाम करा. व्यायामाने स्ट्रेस कमी होतो. व्यसनापासून दूर राहा. दारू, तंबाखू हे व्यसन दूर करत नाही, टेन्शन दूर करत नाहीत. तर ते व्यसन टेन्शन दूर करतात असं वाटतं, पण ते टेन्शन वाढवतातच. मग मगाशी किस्सा तुम्हाला सांगितलेला गेलाच. चांगल्या मित्रांच्या सहवासात राहा, मन मोकळे करा. तुम्हाला मदत वाटली तर काउन्सिलर, सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्टची मदत करा. आपले छंद जोपासा. ऑनलाईन बुक किंवा बुक्स रीडिंग म्हणा यांचा वापर करा. टीव्ही, एंटरटेनमेंट, गाणी, खेळ यांचा वापर करा. सेक्शुअल रिलेशनशिपनं पण तुमचा ताणतणाव दूर निर्माण होऊ शकतो. भावनांचा निचरा करा. आपल्या जे काही टेन्शन येतं ते तुम्ही एक्सप्रेस करा, व्यक्त करा म्हणजे टेन्शन दूर होईल. जगात कुणीही परफेक्ट नाही हे ऍक्सेप्ट करा. तुलना करू नका. तुलना केल्याने त्रास होतो. हा एक होमवर्क आहे की एखादी गोष्ट घडली की तुम्ही 21 दिवस कोण प्रॅक्टिस कराल तर बघा, ग्रुपवर नक्की शेअर करा, मी तुम्हाला मदत करेन. घटना घडली आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीवर राग आला ते लिहून काढा आणि त्याचा रिझल्ट काय झाला आणि याच्या पुढे सुधारणा होऊन अशी घटना घडली आणि थॉटफुल रिस्पॉन्स, थॉटलेस आणि थॉटफुल, विचारपूर्वक काय वागला आणि काय फायदा झाला आणि न विचार करता काय वागला आणि काय नुकसान झालं हे तुम्ही लिहायला चालू करा म्हणजे आपल्यात बदल जाणवेल. टाइम मॅनेजमेंट, ज्या काही कामाच्या टेक्निक आहे ते वापरू शकता. इथं झाड जर बघितलं आपण, सुंदर झाड, वरती जर फांद्या आणि सगळं मोठं झाड होण्याचा जर आपण प्लॅन केला तर खाली झाडांची मुळे व्यवस्थित असेल म्हणजे माइंड जर सेट चांगला असेल तर स्किल सेट चांगला असतो. बिलीफ म्हणजे चांगला जर सिस्टीम असेल तर वागणं हे चांगलं असतं. त्यामुळे आपल्याला सॉफ्टवेअर सारखा ह्याच्यात बदल केला पाहिजे. माइंडसेट जे आहे, मनाचा हा ट्रायंगल व्यवस्थित ठेवला तर नक्कीच याच्यात फायदा होऊ शकतो. दुसऱ्याची तुलना करू नका, स्वतःची तुलना स्वतःशी करा म्हणून सांगितलं. इतर लोक काय म्हणतील त्याचा विचार करू नका. हा किस्सा आहे. गोपाल नावाची व्यक्ती असते आणि मार्केटमध्ये मासे विकत असते. तिथे लिहिलं असतं येथे ताजे मासे विकत मिळतील. एक व्यक्ती येते आणि ती म्हणते, गोपाल फार मोठा बोर्ड झाला आहे तुझा, छोटा कर. ठीक आहे म्हणतो, येथे काढून टाकतो, ताजे मासे विकत मिळतील लिहितो. दुसरी व्यक्ती येते ती म्हणते, विकत कशाला शब्द घातलायस, मोठा होतोय शब्द, ताजे मासे मिळतील नाही म्हणतो. ठीक आहे म्हणतो, ताजे मासे मिळतील म्हणतो. तिसरी व्यक्ती येते ते म्हणते, मिळतील कशाला पाहिजे, फक्त ताजे मासे कर ना. ठीक आहे, ताजे मासे म्हणतो. चौथी व्यक्ती येते, तुझे मासे का शेळे असतात का, नाही, मग कशाला पाहिजे ताजे. ठीक आहे, मासे. पाचवी व्यक्ती येते, मच्छी मार्केटमध्ये दुसरं काही विकण्यासारखं असतं का गोपाळ, नाही, मग मासे पण काढ. सहावी व्यक्ती येते ती म्हणते, गोपाळ वरती काय ते रिकामं रिकामं वाटतंय, एक बोर्ड असतं तर बरं झालं असतं. मग परत गोपाळ येथे ताजे मासे विकत. तर असं आयुष्य चालू आहे. आपण लोक सल्ला देतात, सांगतात, त्यानुसार आपण बदलत जातो. खुश त्यांना करण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण होण्याचा प्रयत्न करतो. ह्या गोष्टी, ह्या बाहेरच्या गोष्टीवर आपला आनंद हा अवलंबून नाही. तर काही होऊ दे, आपल्याला आनंदी राहायचं आहे. त्यामुळे जग बदलायचं ठरवलं, जग बदलू शकत नाही, देश बदलूया का,
देश नाही बदलू शकत, महाराष्ट्र राज्य बदलू का? नाही. सांगली शहर बदलूया का? नाही. सांगली शहर राहू दे, मी विश्रामबाग बदलतो. नाही विश्रामबाग बदलू शकत. जय हिंद कॉलनी बदलतो. नाही बदलू शकत. ठीक आहे, हळिंगे फॅमिलीला बदलतो. हळिंगे फॅमिली बदलू शकतो, ते पण मी बदलू शकलो नाही. मी स्वतःच बदलतो. मी स्वतः बदलल्यानंतर मला आजकाल हळिंगे फॅमिली बदलल्यासारखं वाटते. जय हिंद कॉलनी बदललेली दिसते. सांगली जिल्हा बदललेला दिसतोय. महाराष्ट्र बदललेला दिसतोय आणि सगळं जग मला आजकाल बदलल्यासारखं वाटतंय. त्यामुळे बदललं, मी माझ्यात बदल केला की सगळं मला आजकाल बदलल्यासारखं वाटतं. तर जाता जाता हेच म्हणेन की एखाद्या रागामुळे एखाद्या देशाचं म्हणजे रागामुळे कसं देशाचं नुकसान होतं. एक स्टोरी आहे की जिनेदिन जिदान हा फ्रान्सचा प्लेअर आहे आणि मार्को मॅटेरेझी हा इटलीचा प्लेअर होता. 2006 ची गोष्ट आहे आणि याच्यामध्ये फिफा वर्ल्ड कप मॅचेस होते आणि याची स्टोरी अशी आहे की जिनेदिन जिदानला गोल्डन बूट मिळालं होतं आणि लास्ट फायनल होतं आणि याच्यामध्ये मार्को मॅटेरेझीला राग आला होता. सॉरी, जिनेदिन जिदानला राग आला मार्को मॅटेरेझीचा. पेपरमध्ये मी वाचलं होतं की मार्को मॅटेरेझीनं आईच्या नावानं शिवीगाळ केला होता जिनेदिन जिदानला ग्राउंडवर आणि जिनेदिन जिदान आला होता राग आणि त्यानं डोक्यानं हेडबट म्हणतो तसं त्याला छातीला मारला मार्कोला आणि तो मार्को मॅटेरेझी पडला. रेड कार्ड दिलं जिनेदिन जिदानला. 10 प्लेयर्स वर्सेस 11 प्लेयर्सने मॅच झाली आणि जिंकलं हे इटली आणि मॅन ऑफ द मॅच आपण म्हणू शकतो की मार्को मॅटेरेझी. तर हे बघू शकता व्हिडिओ. Italian coach. The referee has gone across now and he's had it. He's been told about it. It's red. It's the dead. The assistant referee, the fourth official saw something because of the delay. Dominic is sarcastically applauding. You can't argue with that. The referee, belatedly, the man who sent off Wayne Rooney, is about to send off Zinedine Zidane. In terms of the decision, as long as they've seen it, it is impossible to argue against it. This is the incident. Materazzi had an arm round Zidane there. Then they looked at each other. Why did this go on so long? Well, I think words were obviously said, weren't they? Obviously, Materazzi said something. There it is. No, you can't excuse that. Zidane's career ends in disgrace. तर इथे बघू शकता तर होता त्याने शिवीगाळ केला होता. आता खरं आहे का खोटं आहे कोणाला माहित असणार, त्या मार्कोला आणि त्या जिनेदिन जिदानलाच माहित असणार. पण त्या रागामुळे नुसतं त्यांना खरोखरच त्या बुल सारखाच त्यांना राग आला आणि त्यांना तसंच केलं होतं आणि त्याचा संपूर्ण देशाला नुकसान झालं आपण असं म्हणू शकतो. त्यामुळे मी मनुष्य प्राणी आहे, मला राग आला तर ठीक आहे, पण देवाला पण राग आला होता का? तर हा किस्सा आहे. तर याच्यामध्ये मी एक पुस्तकामध्ये वाचलं होतं ह्याच्यामध्ये की टेन्शन कोणाला जास्ती आहे. तर हा किस्सा मी एक्सप्लेन करत नाही कारण देवाच्या बाबतीत आहे. कधी आपण प्रत्यक्ष भेटला आपण बोलू. तर जाता जाता मी हे सांगेन काय ह्याच्यातला किस्सा हाच होता की शंकराला पण राग आला होता म्हणून त्यानं शिरच्छेद केला होता गणेशाचा. तर तेवढ्या लेवलला राग होता. हे आणखी एक विषय आहे याच्याबद्दल, मी आता काही जास्ती बोलत नाही, मी पुढे जाऊ. तर हा त्रिकोण आहे. तर मी जाता जाता हे सांगेन की तर विचार, भावना आणि कृतींना आपण बॅलन्स करायचा आहे. हा विचार व्यवस्थित असेल तर इमोशन्स व्यवस्थित असेल, म्हणजे माझ्या भावना व्यवस्थित असतील आणि भावना व्यवस्थित असेल तर माझं वागणं व्यवस्थित असेल. तर हा ट्रायंगल आहे. हा ट्रायंगल व्यवस्थित ठेवा. हा ट्रायंगल प्रेमात पडला असेल तर याचा स्टार करायची गरज नाही. हे ट्रायंगल दोन्ही वेगळे असले पाहिजेत. हमारा दिल हमारे पास है और आपका दिल आपके पास है असं म्हणू शकतो. मजेचा भाग. तर अपेक्षा 3 प्रकारच्या असतात. B1 अपेक्षा माझ्याकडून, B2 अपेक्षा दुसऱ्याकडून आणि B3 अपेक्षा जगाकडून. अपेक्षा करायची की नाही करायची? अपेक्षा करायला हरकत नाही, पण तो पूर्ण होण्याचा अट्टाहास नको. जर तुम्हाला त्रास होत असेल अपेक्षा करून तर अपेक्षा अजिबात करायचं नाही. या जगात कुणी परफेक्ट नाही, तुम्ही पण परफेक्ट नाही. तुम्ही इतरांपासून जर अपेक्षा करत असाल मग त्यांनी पण तुमच्याकडे अपेक्षा केली तर वाईट वाटून घ्यायचं. त्यापेक्षा ऑप्शन काय, अपेक्षाच करू नका. म्हणजे हा जो म्हणजे मनाचा ताणलेला रबर आहे तो मूळ स्थितीत आणायची गरज नाही. मनाचा रबर हा तसाच म्हणजे नॉर्मल राहील हा ट्रायंगल असं. तर इथंच मी थांबतो. जाता जाता असंच म्हणेन, असं तर असं, तसं तर तसं, असं तर असं, तसं तर तसं, नाहीतर जसं आहे तसं. थँक्यू. पुन्हा एकदा
मी कुरुन शेट्टी हा प्रतिष्ठान चेंबर ऑफ कॉमर्स या संपूर्ण कमिटी मेंबरचा मनपूर्वक आभार आहे, मला इथे संधी दिली हे माझे विचार मांडण्यासाठी. काय शंका असेल तर सांगा. थँक्यू सर. ट्रायंगल नेहमीच समाज बांधव लक्षात ठेवतील. खूप छान पद्धतीने एक्सप्लेनेशन केलं तुम्ही आपल्या मानसिक आरोग्याबद्दल, इतर सगळ्या गोष्टींबद्दल. तर आता आपण समाज बांधवांचे काही प्रश्न जर असतील तर ते आपण घेऊया थोडक्यातच. आपल्याला जर काही प्रश्न असेल तर हँड रेज करा, मी नाव घेईन आणि आपण आपला प्रश्न विचारायचा. अगदी थोडक्यात जरा माईक म्यूट करा. अभिमन्यू माईक जरा म्यूट करा. कोणाचे काही प्रश्न वगैरे आहेत का? गोविंद कृष्णी. सर नमस्कार. हा नमस्ते, बोला. हा, मला असं विचारायचं आहे की तुम्ही सांगितलं ते अगदी परफेक्ट आहे, सगळं अगदी ठीक आहे, पण 100% आपण तुम्ही सांगता तसं आयुष्यामध्ये वागता येतं का? नाही, आता तेच म्हणलं, तुम्हाला सराव करायला लागेल ना. दात घासतो की ना रोज उठल्यापासून, किती टक्के आपलं सक्सेस रेट आहे दात घासण्याचा? सकाळी बरोबर, 100%. 100% आहे ना. मग ते का झालं, ते का जमतंय मग? ते कारण आपल्याला काळजी आहे. हा, काय म्हणला? आपल्याला आपल्या दातांची काळजी आहे, निगा ठेवायची आहे. मग मनाची काळजीचा विचार करा आणि करा. पण आणि आता समजा मुलगा अभ्यास करत नाही तर वडिलांनी रागवायचं नाही का? नाही, आता त्याच गोष्टी आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये. बघा, तुम्ही रागवला बरोबर आहे, पण तुम्ही काम करत असताना ते राग त्या मुलाचं वागणं घेऊन जर तुम्ही कामाच्या ठिकाणी जर त्याचा इफेक्ट होत असेल, मी काय म्हणतो लक्षात आलं ओके का? ओके 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 ओके. तुमचे प्रोडक्टिव्हिटी, तुम्ही इरिटेबल झाला म्हणजे तुमचे केमिकल डिस्टर्ब झाले आणि तो राग तुम्ही दुसऱ्यावर काढत असाल. तुमचं ओके गाडी फास्ट चालवला तुम्ही रागाने, तुमचं लक्षात आलं काय म्हणतो, तुम्ही रागाने गेला, ओके ओके. मुलाला मार, तर ते हे झालं. तो मुलगा अभ्यास करत नाही, ते मुलाचं काम करायला लागलाय. आपल्या हातात काय आहे? मुलगा अभ्यास करण्यासाठी जे करायचं ते करायचं, कळलं? पण तो करत नाही म्हणून आपण डिस्टर्ब व्हायचं नाही. ओके ओके. कळलं ना काय म्हणतो मी? तुमच्या हातात काय आहे? त्याला सुधारण्याचं आहे ना, तुम्ही सुधारण्याचे सगळे टूल्स वापरा. मग सगळे टूल्स वापरून अपेक्षा करा मुलाकडून सुधारेल म्हणून. सुधारला तर ठीक, नाही सुधारला तरीही ठीक. ओके ओके. थँक्यू सर, थँक्यू. आणखी काही शंका? काही शंका आहे का अजून? ऍक्च्युली 4-5 तास वर्कशॉप असतो, प्रॅक्टिस करून करून आम्ही तुम्हाला बाहेर पाठवतो असं असतं. नाही नाही, खूपच छान. म्हणजे प्रयत्नपूर्वक माणूस सुधरू शकतो, प्रश्नच नाही. थँक्यू सर, थँक्यू. म्हणतो की हे करू शकत नाही, पण तसं नाही, होऊ शकतो. सर आपल्याला मे मध्ये एक लहान मुलांचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स करायचा आहे समाजातल्या. तर त्याच्यामध्ये एक तुम्ही 4-5 तासाचा हा कोर्स जो म्हणताय, तर थोडा प्रयत्न करूया आपण त्यावेळेला इम्प्लिमेंट करायचा. ओके. ऍक्च्युली याच्यामध्ये कसं आहे, मी सांगेन की पालकांना जर ही सिस्टीम कळली, पालकांना जर ही सिस्टीम कळली तर आपल्या मुलांच्या मध्ये पर्सनल डेव्हलपमेंट आपोआप होणार आहे. बरोबर आहे. लक्षात आलं का? आणि सोपं ट्रायंगल तुम्ही जो सांगितलं ते सोपं आहे म्हणजे अंडरस्टँडिंगला. आता हा विचारतील लोक, आता काही लोक काय म्हणतील, होऊ दे प्रश्न, मी नंतर बोलेन. हो ठीक आहे. अनिता बिडकर मॅडम. हा सर, शंका विचारत पण शंका मनात येण्यासारखं काहीच राहिलेलं नाहीये. एवढं छान सरांनी सांगितलेलं आहे. जे बुलचं उदाहरण दिले ना, ते सगळ्याला उपयोगी होणार आहे. थँक्यू सर. बरोबर आहे मॅडम. आणि माझे एक्झाम्पल ही सगळी लाईव्ह असतात, भरपूर असतात. मी तयार काही केलेलंच नाही आणि मी सगळं खरोखर माझ्या आयुष्यातलं सगळं सांगत असतो. बरोबर आहे सर, म्हणून अगदी पटकन डोक्यात सगळं गेलं ते सगळं. छान सर, थँक्यू. सर आता हा व्हिडिओ खूपच छान झाला आणि हा व्हिडिओ जरी लोकांनी पाहिला ना तर आपलं काम म्हणजे झालं समजा. हो 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 हो. अजून कोणाचे काही प्रश्न वगैरे आहेत का?
चालेल सर. बराचसा वेळ पण झालाय. प्रश्न आहे, एक सेकंद ना. आनंद कुठे सर? सर नमस्कार. थोडक्यात विचारा. हा थोडक्यात फक्त मला एक शंका आहे, IBS जो हा आजार आहे तो मानसिक विकाराशी IBS ना, IBS हो, त्याचं बऱ्यापैकी रिलेशन हे मानसिक आजाराशी. मी म्हणलं ना, मनोशारीरिक आजार म्हणजे असतो स्ट्रेस पण दिसतो पोटाच्या लक्षणांसारखा. त्यामुळे बऱ्यापैकी त्याचं लक्षण हे सगळं मानसिक ह्याच्याशी निगडीत आहे. त्यामुळे ट्रीटमेंट ती बऱ्यापैकी सायकॅट्रिस्ट ड्रग्ज असतात त्यांना. त्यामुळे तो मनोशारीरिक आजार. त्याच्यावरती काय इलाज करता येते? औषध आता कसं असतं, त्यामध्ये मी मगाशी म्हटलं ना की तुम्हाला केमिकलच्या डिस्टर्बन्समुळे होता. तर केमिकल्सच्या सेरोटोनिन नावाचं केमिकल असेल समजा, तर त्यामुळे कमी असल्यामुळं असं होत असतं. तर ते केमिकल वाढवण्याचं औषध द्यायचं, म्हणजे तुम्हाला आपल्याला रिझल्ट मिळतो. ओके सर, थँक्यू सर. अर्चना सराईकर सर. सर मीच बोलतोय. वर्कशॉपचं काही शेड्यूल आहे का तुमच्या सरांचा? सर ऍक्च्युली मग ते ग्रुप असतात. आता जसं आम्ही इथे घेतो 40, 50, 60, 70, 80 डॉक्टरचं मग आम्ही प्लॅनिंग करून मग घेत असतो, हॉटेलमध्ये बुक करून, ते कॉन्फरन्स हॉलमध्ये बुक करून करायला. असं असेल तर हा नक्की कळवा. 4-5 आवर्स असतो तो, आपण करू शकतो. कारण ऍक्च्युली मी बेसिक सांगितलं की आता आपल्या कसं करायचं अगदी हे सगळं एक पॉइंट वेगळे आहेत पण डिटेल मध्ये. ओके. चालेल, शेड्यूल कळवा काय असेल तर. हो सर. हो. आता सर्वांना माझा एक प्रश्न आहे आता. बोला. सर्वांना प्रश्न असा आहे, मी हे सगळं तुम्हाला ट्रायंगलचं सांगितलं, बरोबर आहे? हे ट्रायंगलचं सांगितलं, मनात येऊ नये हे ट्रायंगल सगळं सांगितलं, आणि तुम्ही म्हटलं आम्ही सगळे प्रयत्न करतो सर आणि विचार येऊ देत नाही. तरीही ते विचार घुसतात आत. तरी आम्हाला कळतं येऊ नये, पण तरीही ते विचार आत घुसतात. याला काय करणार? कुठली मेथड वापरणार? सर मेडिटेशन. डोस इम्प्लिमेंट केला तर? काय म्हणता सर? डोस तुम्ही सांगितलेलं. डोस इम्प्लिमेंट केला. पण आता कसं असतंय, मी आता उत्तर देतो. बघा, डोस इम्प्लिमेंटेशन आणि हे ज्या मेथड्स आहेत, ह्या मेथड्स ह्या असलेला घालवण्यासाठी आहे. ओके. डायव्हर्जन टेक्निक. दुसरं आहे की होऊ नये म्हणून आपण करू शकतो. पण मी काय म्हटलं, आम्ही सगळं हे मेथड्स करतो, हे आम्ही डोस इम्प्लिमेंट करतो, तरी आत विचार घुसतात. मी असं म्हटलंय तुम्हाला, सगळं करून पण, तुम्ही सगळं शिकवलेलं सगळं करून पण विचार आत घुसतात. याला काय करणार? सर मेडिटेशन करतो, पण तरीही विचार आत घुसतात. ते आम्हाला कळतं येऊ नये, पण तरी ते आत विचार येतात. तर ऍटलीस्ट त्यासाठी आमच्या निर्मल हॉस्पिटलमध्ये केस पेपर काढून आमचा नक्की सल्ला घ्यायला लागेल, तेवढं तर करायला लागेल. थँक्यू सर. यासाठी औषधाची ट्रीटमेंट आहे, दुसरी कुठली मेथड नाही. सर मी तेच बोलणार होतो, कन्सल्ट करावं लागेल माणसाच्या आराधण्याला. होय, तर दुसरा ऑप्शन नाही आहे. त्यासाठी मग आम्ही आहे ना आता. मग तो मनोविकार झाला ना सगळं करून. तर माझी एक विनंती आहे सर्वांना, माझे ते स्ट्रेस मॅनेजमेंट बाकीचे थोडे येतील ह्याच्या मनाबद्दल किंवा हॅपी ह्या हॉर्मोन्स बद्दल व्हिडिओ. तर युट्यूब चॅनल आहे, तर मी हे पाठवलंय, तर त्याच्यावर QR कोड पाठवलाय, तर तो सर्वांनी थोडं सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला या लेक्चर कसं वाटलं तो जरूर फीडबॅक द्या आम्हाला. ओके सर, धन्यवाद. ओके सर. तर शेवटचं सर्वांचे प्रश्न झालेले आहेत असं समजून सर्वांनी जरा माहिती करा. शेवटचं जे काम आहे प्रत्येक व्याख्यानानंतर आभार प्रदर्शनाचं, तर मी आजच्या ह्या व्याख्यानाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी अभिमन्यू देगावकर, जे बेंगलोरहून सध्या जॉईन आहेत आपल्याला, मूळचे इचलकरंजीचे आहेत, सध्या बेंगलोरला काम म्हणजे जॉब करतायत ते, तर त्यांना मी विनंती करतो की अभिमन्यू देगावकरांनी आजच्या व्याख्यानाचा आभार मानून शेवट करावा.
सगळ्यांना शिवशरणार नमस्कार. पहिल्यांदा आपले कुरुंद शेट्टी समाज चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष आनंद सराईकर यांनी जे इनिशिएटिव्ह घेऊन चंद्रशेखर हळंगळे सरांना जे व्याख्यान द्यायला बोलवलं, इथं बोलवलं आणि हे इनिशिएटिव्ह घेतलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. दुसरी गोष्ट, आपल्या सगळ्यांचं म्हणजे जे काही इथं श्रोतेगण म्हणा, समाज बांधव म्हणा, जे काही वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल. आणि त्याच्यानंतर मी येईन आता चंद्रशेखर सरांच्याकडे. त्यांनी अगदी थोडक्या शब्दात इफेक्टिव्हली, पॉझिटिव्हली आपलं माइंड कसं आपल्या ताब्यात ठेवायचं आणि जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल कसा करायचा त्याच्याबद्दल अगदी सविस्तररित्या काही पिक्चरच्या माध्यम, काही व्हिडिओ माध्यम आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि दुसरी गोष्ट, आपण B1, B2, B3 या गोष्टी कशा ठेवायला पाहिजे, काय करायला पाहिजे याच्याबद्दल मार्गदर्शन केलं. याबद्दल मी सगळ्यांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. बरे, नमस्ते. नमस्ते, थँक्यू.